Who is doing the prayer? Rachel? Prayer, hi. I. You can start. Yes. Sorry. May it be your will, God, my God, and the God of my ancestors, that you guide my eyes with the light of your Torah and save me from stumbling and making mistakes. For God gives wisdom, and from God's mouth comes knowledge and understanding. Amen. Amen. Welcome everybody. Yet one more class. नोव्हेंबर मध्ये आपलं 3च क्लास होतील. 2 क्लास काहीतरी मला काम आहे, मी त्या दिवशी नाही घेईन. ओके. ह्या आजचा जो आपला क्लास आहे तो क्वेश्चन आन्सर्सचा होणार आहे. तर मला असं वाटतंय की सगळ्यांनी क्वेश्चन्स काहीतरी काढला असतील तर मला काहीतरी सब्जेक्ट शोधायला लागेल, कारण मी काय सब्जेक्टवर विचार नाही केलाय. दुसरी गोष्ट म्हणजे हा संडेचा जो तोरा क्लास होता ना, त्याला मी नव्हतो. मी माझ्या कझनकडे गेलो होतो. जेरेमी आणि शुल्मित आहेत ना आपल्या क्लासला, असायचं ते पहिले, ते बेरशेबाचं, त्यांच्याकडे गेलो होतो. मग आम्ही जरा डिस्कस करत बसलो होतो. नमाजीला गेलो होतो. मला तो टाइम मिस झाला माझा. पण मी ऐकला तो क्लास संडेचा जोशवाचा. छान होता. कब्बालिस्टिकल व्ह्यू पॉइंट पण सांगितला अब्रामनी, तर अब्राम तलकरनी. तर म्हणजे बरा वाटला मला. आणि इट वॉज व्हेरी लाईक, मी असं तुम्हाला सांगेन की तो क्लास परत 2-3 टाइम ऐका, कारण त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी जोशवाने एक संगती खूप साऱ्या गोष्टी टाकल्या शिकण्यासारख्या. आणि जो लास्टचा जो पार्ट आहे ना, लास्टच्या पार्ट मध्ये जो म्हणजे आर्किओलॉजिकल फाइंडिंग्स आणि त्या टायमाला काय होतं त्याच्यावरून जो एक्सप्लेनेशन दिला ना, तो एक्सप्लेनेशन खरोखर शिकण्यासारखा आहे. आणि त्याच्यावरून काहीतरी आपल्याला आपल्या ह्याच्यामध्ये, आपल्या सायकोलॉजी मध्ये, आपल्या इमोशन्स मध्ये कसा त्याचा हेल्प होईल. तर ते तुम्ही ऐका परत 1-2 टाइम आणि हे करा, कारण चांगला होता क्लास. मी ऐकला तो. इट वॉज व्हेरी गुड क्लास. आजचा सब्जेक्ट काय आपण ठरवलेला नाही, काय पण येईल सब्जेक्ट तर आपण त्याच्यावर डिस्कस करू. पण मला वाटतं कोणाला काही क्वेश्चन्स असतील तर विचारा, कारण आपण 2-3 महिने झालं क्वेश्चन अँड आन्सर सेशन नाही घेतला. क्वेश्चन अँड आन्सर सेशन साठी आजचा क्लास आहे. तर असं नाही की आपल्या सब्जेक्टवरच आहेत क्वेश्चन. यू कॅन आस्क एनी क्वेश्चन्स. 1 लाखाचा क्वेश्चन असेल तर जोशवाला विचारायचं तुम्हाला तोरा क्लासमध्ये. पण बाकीचे काही क्वेश्चन्स असतील तर विचारा, मी सांगेन तुम्हाला. मला आन्सर येत असेल तरच सांगेन. आन्सर नाही येत असेल तर मी तुम्हाला सांगेन नाही येत मला आन्सर. मला सगळं येत नाही. येस ऍशली, यू कॅन स्टार्ट. काय क्वेश्चन काढून ठेवलंय? You are attending for a long time, no? No, I am. Johnny, I think Johnny has a lot of questions. Oh, Johnny. Questions. Johnny has Actually, don't pass the buck. Johnny has lot of subjects. Yeah, So he has. he asks questions, so we can start any new subject. Oh, correct, yeah. मला कधी कधी ना क्युरिओसिटी वाटतं की आपल्या कबालामध्ये किंवा ज्युइश बॉडी ऑफ नॉलेज मध्ये फिजिकल एक्सरसाइज साठी काय आहे? फिजिकल एक्सरसाइज साठी. अच्छा, मी पहिले तर मी यांना तुम्हाला एक हे सांगतो की फिजिकल एक्सरसाइजची गरज आहे ना, फक्त आहे ना आताच्या पिढीमध्ये 150-200 वर्ष पण नाही झाली, 50-60 वर्ष झाली ना, तेव्हा फिजिकल एक्सरसाइज या गोष्टीचा माणसाला वाटला की आपल्याला या गोष्टीची गरज आहे. कारण त्याच्या आधी माणसाला त्या गोष्टीची गरज नव्हती, कारण माणूस आहे ना फिजिकल ॲनिमल आहे आणि तो फिजिकलच होता. म्हणजे प्रत्येक काम आहे ना फिजिकलीच व्हायचा. तुम्हाला इकडनं बाजारात पण जायचं, बाजारातून काय घेऊन यायचं तर फिजिकली करायला लागायचा. गाड्या नव्हत्या ना,
तर प्रत्येक काम माणूस आहे ना फिजिकली करायचा. म्हणजे त्याच्या आधी शेतीचा काम होता है ना, जेवण शिजवायचं काम होता, मिक्सर नव्हता, बायका पण मिक्सर नव्हता, पाटावर पाटा घेऊन काम करायची. कपडे धुवायला वॉशिंग मशीन नव्हती, तर वॉशिंग मशीनच्या ऐवजी कपडे धुवायचं, भांडी घासायला. म्हणजे प्रत्येक जो काम होता ना आपला तो फिजिकल होता. तर त्याच्यासाठी आहे ना फिजिकल गोष्टीची गरज आहे ना, पूर्वीच्या जमान्यामध्ये याच्यामध्ये फिजिकल गोष्टीची गरज नव्हती. पण पूर्वीच्या जमान्यामध्ये काय होतं की फिजिकल माणूस एवढा फिजिकल होता ना, की त्या फिजिकल गोष्टींमुळे त्याच्या मसल्स आणि हे ना जास्ती काम केल्याने स्टिफ व्हायच्या. स्टिफ म्हणजे तुम्ही फिजिकली जास्ती ऍक्टिव्ह असाल ना तर तुमची बॉडी कडक असते, स्टिफ असते. तर त्याच्यासाठी आहे ना मेडिसिन मध्ये आणि ह्याच्यामध्ये आहे ना उलटी गोष्ट होती, रिलॅक्सेशनची गोष्ट होती. जसं योगा, मेडिटेशन या सगळ्या गोष्टी आहेत ना, या फिजिकॅलिटी पासून आराम घ्यायसाठी गोष्टी आहेत. तुम्ही फिजिकली जर जास्ती ऍक्टिव्ह असाल ना तर मेडिटेशन हे ते तुम्हाला रिलॅक्स करतं. योगा, मेडिटेशन, प्रेयर्स या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या गोष्टी काय करतात तुम्हाला रिलॅक्स करतं. कारण ते नर्वस सिस्टम आहे ना, आपलं नर्वस सिस्टम आणि ते रिलॅक्स करायसाठी येते. आणि योगाच्या पण जे स्ट्रेचिंगचे एक्सरसाइज वगैरे आहेत ना ते त्याच्यासाठी आहेत. खरं म्हणजे कशासाठी, तुमच्या फिजिकॅलिटी स्ट्रेच करून तुमच्या नसा लूज करायसाठी. पण आता हे 50-60 इयर्स पासून काय झालं आणि आत्ताच्या पिरियड मध्ये काय झालं की स्लोली आपण ना फिजिकल म्हणजे आपण फिजिकल नाही राहिलो, आपण आता मेंटल स्पीशीज राहिलोय है ना. पण प्रत्येक गोष्ट मेंटली जास्ती करतो, फिजिकली कमी करतो. आपल्याला बटन दाबायचा, टाळी मारायचं, लाईट चालू लाईट बंद, असं काय झालं. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपण फिजिकॅलिटी यूज नाही करत. तर सगळ्यात बेस्ट फिजिकल एक्सरसाइज म्हणजे काय, सगळ्यात गोष्ट फिजिकल एक्सरसाइज त्या आहेत ज्या आपण नॅचरली करू शकतो, त्या सगळ्यात बेस्ट फिजिकल एक्सरसाइज आहे. ओके, आता मी बॉडी बिल्डिंग, पॉवर लिफ्टिंग, वेट लिफ्टिंग असं 3 स्पोर्ट्स केलं, बाकीचं पण स्पोर्ट्स केलं, पण फिजिकॅलिटीशी असं केलं. तर त्याच्यामध्ये आहे ना मी कोर्सेस पण केलं, कोचिंग कसा करायचा, टीचर कसा करायचा आणि ते सगळं पण केलं मी. तर त्याच्यामध्ये मी काय बघितलं की ना सगळ्या ज्या फिजिकल एक्सरसाइज आहेत ना, त्या फिजिकल एक्सरसाइज आहेत ना, तुमचा काहीतरी आपण ओरिजिनली जे करायचो ना फिजिकल काम, त्या कामाचा रिप्लेसमेंट आहे. फक्त ती काय तुम्ही ते तिकडं नाही करत, म्हणजे जिथं जाऊन करायचं तिथं नाही करत, तर तुम्ही जिम मध्ये जाऊन करता. म्हणजे कुठेतरी धावाचा, कुठेतरी धावपळ करायची, चालायचं ना, त्याच्याऐवजी तुम्ही काय करता, एक काहीतरी स्टेशनरी बनवले त्याच्यावर तुम्ही चालता धावता है ना. किंवा सायकलिंग जाऊन फिरवायची तर तुम्ही एक स्टेशनरी सायकल घेऊन ती सायकल फिरवता. ते म्हणजे बेसिक पण एक्सरसाइज तसेच आहेत. आणि मग बेंडिंग आणि हे ते सगळ्या एक्सरसाइज तेच आहेत की तुम्ही काहीतरी उचलायला बेंड होणार, हे उचलून ते करणार, तर ते नाही करता ते 10 टाइम असा करा, हे करा, ते करा. त्याच्यानंतरचा जो एक्सरसाइज आहे ना, एक मिनिट, नंतरच्या जे अजून वेट लिफ्टिंग, पॉवर लिफ्टिंगच्या एक्सरसाइज ना, ते सगळ्या एक्सरसाइज ते कुठल्या तरी फिजिकल ऍक्टिव्हिटी आहे ना हे करतं, स्टिम्युलेट करतं. आणि ती फिजिकल ऍक्टिव्हिटीच्या प्रमाणे तुमची बॉडी हे करतं. म्हणजे साधा पुलअप्स पण घेतला ना, असा पुलअप्स काढतो, वजन हे करतो, ते पण त्याच्यासाठीच आहे. कारण माणसं पूर्वीच्या जमान्यात खेचायची, पाणी खेचायची, हे खेचायची, तर तुम्ही आता नाही खेचत आपण काय, पुलअप्स दिलं असेल तर फिजिकल ही गोष्ट जी आहे ना, तिने जी रिप्लेस केलं आहे ना, तर ते असा वेगळा काय नाही, स्पेशल काय नाही. ओके, काय आहे तेच आपण जे करायचो ना ते हे करायचं. तर सगळ्यात बेस्ट फिजिकल एक्सरसाइज म्हणजे वॉकिंग, रिस्क वॉकिंग, चालायला जायचा. ओके, वॉशिंग मशीन मध्ये सगळं कपडे नाही धुवायचं, थोडं हाताने धुवायचं. मिक्सर जास्ती नाही, कधी हमाम दस्ता वापरायचा. असं असं जर केलं बायकांनी तर त्यांच्यासाठी ते फिजिकल एक्सरसाइज होतील. ओके, आणि माणसांसाठी पण आहेत कितीतरी फिजिकल एक्सरसाइज. आपण शेती बिती नाही करत, पण घरी आपण उगाचच्या वगात फर्निचर हलवायचा, हे करायचं, साफसफाई करायची, फिजिकल शेतात काम केल्यासारखं. तर फिजिकल एक्सरसाइज म्हणजे आपण फिजिकल एक्सरसाइज जर करायची आहे ना, ते लक्षात ठेवायचं की आपला जो मसल्स आहेत ना, ते मसल्सला काम करायसाठी जे फिजिकली आपण करू शकतो त्याला फिजिकल एक्सरसाइज बोलतात. म्हणजे मी कॉलेजमध्ये जायचो ना, तेव्हा मी आहे ना घरी आहे ना एक्सरसाइज करायचो. तर घरी मी एक्सरसाइज करताना माझ्याकडे ना घरी एक्सरसाइज करायला डंबल नव्हतं. तर मी आहे ना आपली इस्त्री आहे ना, इस्त्री असायची माहिती आहे, इस्त्री, लोखंडची इस्त्री, तर ती इस्त्री उचलून एक्सरसाइज करायचो. तर मला एजरा अंकल बोलायचं की अरे तू तर इस्त्री उचलून करतोस, आम्ही तर पाटा वरवटा उचलून करायचो. तर म्हणजे खरोखर करायचो. तर फिजिकल एक्सरसाइज करायला जिम आणि हेल्थ क्लब, फिटनेस क्लब याची गरज नसतं.
फिजिकल एक्सरसाइज तुम्ही कुठे पण करू शकता. फक्त लक्षात ठेवा की आपण आहे ना आता फिजिकल कमी होत चाललोय, आपण मेंटल जास्ती झालोय. आणि आपण स्लोली एवढं मेंटल होणार आहोत ना, एवढं हे होणार आहोत ना, की म्हणजे आपली बॉडी आहे ना, आपल्याला बॉडीला सांभाळण्यासाठी बॉडीचा म्हणजे बॉडी जास्ती टाइम टिकवासाठी आपल्याला फिजिकल गोष्टी करायला लागणार आहेत. आणि ते फिजिकल गोष्टी म्हणजे ते शिकवायला कब्बाला आणि योगा आणि याची गरज नाही, पण ते आपण आपल्या आप करू शकतो. म्हणजे चालायच्यासाठी कोणाला चालायला शिकवायला नाही लागत ना, तसं आहे. चालायचा, धावाचा, सायकलिंग करायचा, कपडे धुवायचं, भांडी घासायची, येते तर ते स्लोली आता यूज अँड थ्रो आपण वापरायला लागलोय. तर स्लोली माणसानं सगळ्या गोष्टी ऐकल्या पाहिजेत. बटन दाबल्यावर येईल, खाईल आणि तिकडनं साफ होईल, असा सगळं होणार आहे. म्हणजे मशियाच्या राज्यामध्ये तेच होणार आहे ना. तुम्ही फिजिकल गोष्टी कमी करणार आहोत. आपण फिजिकल गोष्ट पासून लांब चाललोय. आपण आता मेंटल, इमोशनल, मेंटल, स्पिरिच्युअल गोष्टींकडे जाणार आहोत. म्हणजे आता सॅमसन एक आहे, सॅमसन आणि दिलायलाच्या गोष्टीमध्ये सॅमसन जो आहे ना, सॅमसन, तर त्याची एक फाईट स्टाईल आहे. तो पॅलेस्टिनी बरोबर वगैरे फाईट करतात. हे म्हणजे वॉरियर्स होतो. वॉरियर्स म्हणजे काय? वॉरियर्स म्हणजे फिजिकल माणसं असतात. वॉरियर्स म्हणजे लढाई बिळाई करणारी माणसं. तर सॅमसन आणि दिलायलाच्या सॅमसनची जी स्टाईल आहे ना, तर साऊथमध्ये असं एक ट्रेडिशन आहे, साऊथ इंडियामध्ये असं एक ट्रेडिशन आहे की साऊथचा जो कलारीपट्टू नावाचा जो आर्ट आहे ना, तलवार फाईटचा आणि याचा, तर ती लोक बोलतात की हा बिब्लिकल टाइम मधला सॅमसन जो करायचा ना, तो बिब्लिकल टाइम मधला मार्शल आर्ट्स आहे. आणि त्या मार्शल आर्ट्स पासून मग हे कराटे, जुडो, हे सगळं मार्शल आर्ट्स आलं. तर असं ट्रेडिशन आहे. म्हणजे असं मी सांगतोय ना, तुम्ही शोध कराल तर तुम्हाला समजेल की त्यांच्याकडे असं ट्रेडिशन आहे की तो बिब्लिकल टाइमचा पहिलेपासूनचा मार्शल आर्ट्स आहे. ते तो मार्शल आर्ट्स मधून मग आता कराटे, जुडो आणि काय काय आलं. आणि आता इस्रायलने नवीन हे काढलं ना, क्राव मगाव काय, तो नवीन इस्रायलने काढलाय, स्ट्रीट फाईट सारखा. तो सगळ्या नवीन डेव्हलपमेंट, नवीन आपल्याला ज्या गरज लागणार आहे त्या हिशोबाने. आता काय झालं, आपण यांना इमोशनल पण नाही होत तेवढं. माणसं नुसती फिजिकल नाही, इमोशनल पण नाहीत माणसं. माणसांना इमोशनली रिॲक्ट व्हायला आहे ना, म्हणजे भीती वाटतं. म्हणजे तुम्ही तुमचा स्वतःचा विचार करा की जरी तुम्ही इमोशनल कुठं रिॲक्ट झालो ना, तर माणसं तुम्हाला वीक समजतात. म्हणून आपण यांना इमोशनली पण रिॲक्ट नाही होत. तुम्ही विचार करा ना, तुमच्या आजी आणि आजोबा ही लोक, ती लोक किती इमोशनली रिॲक्ट करायचं ना. तुम्हाला बघितलं, खुश झालं की त्यांच्या डोळ्यात पाणी यायचं, मिठी मारायचं, पप्पी घ्यायचं आहे ना. आपण नाही करत असं. का नाही करत? कारण आपण इमोशनली पण, फिजिकली जसं आपण वीक झालो ना, तसं इमोशनली पण वीक झालोय. तर ते इमोशनल एक्सरसाइज पण केलं पाहिजे माणसांनी. इमोशनल एक्सरसाइज काय की मुद्दाम तुम्ही असं कार्यक्रम बघा की ज्याच्याने तुमचं इमोशनल ट्रिगर होतील आणि तुम्हाला ती इमोशनल फील करता येईल. जसं सॅडनेस, अँगर आणि हे. कारण खरोखर यांना डोळ्यातून पाणी आलं पाहिजे. म्हणजे माणसांच्या डोळ्यातून पाणी आलं पाहिजे. कारण तुम्ही इमोशनली जर तुम्हाला स्वतःला रिलीज दिला ना, इमोशनल रिलीज आहे तो, तुम्ही स्वतःला इमोशनल रिलीज दिला ना, तर तुमची स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट जास्ती होतं. ओके. तुम्हाला कधी कधी असं वाटत असेल आपल्या कब्बाला क्लासमध्ये पण की काहीतरी इमोशनली मला फील होतंय, माझ्या डोळ्यातून पाणी आला, तो इमोशनल रिलीज, तो इमोशनल रिलीज पण पाहिजे. तसा कल्चर की आपण इमोशनल रिलीज नाही देत, आपण आपल्या मनात नाही करतो है ना, सगळं आतमध्ये. कधी कधी दाखवलं पाहिजे आपल्याला. कारण आपण जसं शिकवलंय तसं ती लोक पण आपल्याबरोबर तसंच वागत असतात. तर ट्राय, आपण दोस्तांबरोबर, फ्रेंड बरोबर, भाऊ बहीण ह्याच्याबरोबर त्याच्याबरोबर जरा इमोशनल रिलीज झाला पाहिजे आपला. आणि इमोशनल रिलीज झाला, भले माणसं समजतील की अरे हा माणूस जरा असा आहे तसा आहे, पण ते नाही, ते तुमच्या स्पिरिच्युअल डेव्हलपमेंटसाठी चांगलं असतं. स्पिरिच्युअल डेव्हलपमेंटसाठी फिजिकल रिलीज, इमोशनल रिलीज आणि इंटेलेक्च्युअल रिलीज म्हणजे आता जो आपण कब्बाला क्लास घेतोय, वेगवेगळ्या हे करतो, तो इंटेलेक्च्युअल एक्सरसाइज आहे. ओके जॉनी. परफेक्ट. आहे ना. आता आहे ना, मी तुम्हाला एक आहे ना मेडिटेशन बद्दल गोष्ट सांगतो का. मेडिटेशन करताना ना, तर नॉर्मल, आता आपण पुढे गेलोय, पण नॉर्मल जो माणूस असतो ना, ज्यांनी जो फिजिकॅलिटी मध्ये पण आहे, तर नॉर्मल माणसाला आहे ना, ब्रिदिंग एक्सरसाइज, प्राणायाम ह्या सगळ्या केल्यावर आहे ना, त्या लोकांना आहे ना, एक आहे ना अंगामध्ये असं आहे ना काहीतरी एनर्जी फिरते असं फील होतं. आपल्याला नाही फील होईल, आपल्या माणसांना आपल्याला ती फील नाही होईल. का? कारण आपण आहे ना तेवढं हे नाही आहोत, तेवढं स्टेबल आणि तेवढं हे नाही. आपली बॉडी आहे ना फ्लेक्सिबल असतं.
तर जर फ्लेक्सिबल नसला ना, तर तुम्ही पण ब्रिदिंग, हेवी ब्रिदिंग वगैरे केलं ना, तुम्हाला फील होईल डोक्यामध्ये असा काहीतरी फिरतंय, अंगामध्ये काहीतरी असा हे होतंय, म्हणजे तुमचं ब्लड प्रेशर वाढलं, हे वाढलं, तर ते सगळं समजतं आपल्याला. तर युजली आहे ना, नॉर्मल मेडिटेशन क्लासमध्ये ते तुम्हाला आहे ना मेडिटेशन फर्स्ट लेवल मेडिटेशन म्हणून विकतात ते. ओके, सेकंड ह्याच्यामध्ये मग तुम्हाला आहे ना तुमच्या ब्रिदिंगवर कॉन्सन्ट्रेट करून तुम्हाला कसा फील होते ते सांगतात बघायला. त्याच्याने काय होतं, त्याच्याने तुम्हाला आहे ना तुमचं इमोशन्स काय असतात ना, ते इमोशन्स जरासं असा फील व्हायला लागतात. आणि मग तुम्हाला इमोशन फील झालं ना, मग तुम्हाला सांगतं की अरे मला खूप आनंद झाला, मला खूप दुःख झाला, मला हे झाला ते झाला. पण तो नॉर्मल प्रोसेस आहे, की आपण दाबलं ना म्हणून आपल्याला फील नाही होत ते. नॉर्मली जो माणूस या सगळ्या गोष्टींमध्ये इमोशनली आणि ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये, आणि त्याला ते फील नाही होणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर मी आता गेलो ना मेडिटेशन करायला, तर मी फर्स्ट क्लास घेतला, सेकंड क्लास घेतला, मी 10 पण क्लास घेतला ना, मला कायच नाही फील होणार आहे. मला नाही फील होणार इथं झाला, इथं डोक्यावर बर्फ ठेवला, असं फील नाही होणार आहे मला. का? कारण त्या गोष्टींमध्ये मी अडकलेलो नाही, त्या गोष्टी मी थांबवलेल्या नाही. तर तुम्ही त्या गोष्टी थांबवलेल्या नसतील ना, तर तुम्हाला ते फील नाही होणार आहे. इमोशनली माझ्या डोळ्यातून पाणी येतंय, मला खूप आनंद झाला, मला खूप रडावं असं वाटतंय, असं तसं. तो मेडिटेशनचा प्रकार नाही. तुम्ही त्या गोष्टी बंद करून ठेवल्यात ना, त्या गोष्टींचा रिलीज असतो तो. ओके, तर मेडिटेशन मध्ये ती पण गोष्ट विकली जाते तुम्हाला. मग तुम्हाला नंतर मग इंटेलेक्च्युअल हे करतात. इंटेलेक्च्युअल म्हणजे तुम्हाला कुठल्या तरी एक गोष्टीवर विचार करत राहायला सांगतात. एक मंत्र फंत्र काहीतरी देतात, विचार त्याच्यावरच हे करत. आणि मग त्याच्यावर काय होतं, की तुमचा त्यांचा फोकस एवढा वाढतं ना, की तुमच्या त्या गोष्टीचं पासून तुम्हाला काहीतरी समजतं आणि मग तुम्हाला वाटतं, की अरे मला काहीतरी साक्षात्कार झाला, हे झालं ते झालं. पण ते काय हे नसतं. म्हणजे ते माणसांनी दाबून ठेवलेलं असतं ना, त्या लोकांना तो युजली रिलीज मिळत असतो. तर तो मेडिटेशनच्या ह्याच्यामध्ये खरं म्हणजे तो मेडिटेशन मध्ये येत पण नाही. तो मेडिटेशनचा प्रकारच नाही ते सगळं. ओके, योगा मेडिटेशनचा त्याचा कुठलाच प्रकार नाही ते, पण तो एक सायकोलॉजिकल बॅरियर काढासाठी याच्यासाठी. आणि स्लोली मग तुम्हाला इथं कर, हे तुझं चक्र उघडतो, फक्र उघडतो, हे सांगतात ना. पण तुम्ही जर तुमची पर्सनॅलिटी तशी असेल ना, तर तुम्हाला ते फील नाही होणार आहे. ओके, तुम्ही आहे ना दुसऱ्या माणसांमध्ये आणि स्वतःमध्ये आहे ना जरासा कंपॅरिझन करून बघितलं ना, तर तुम्हाला समजतं की माझ्यामध्ये आणि दुसऱ्या माणसांमध्ये काय डिफरन्स आहे. म्हणजे दुसऱ्या माणसांना आहे ना, प्रत्येक माणसाला घ्यायला आवडतं. मला नुसतं घ्यायला नाही आवडत, मला द्यायला पण आवडतं. ओके, प्रत्येक माणसांना स्वतः काय शिकलं, काय हे झालं, तर ती लोक आपल्याकडेच ठेवतात. आपल्याला नाही, आपल्याला 4 चौघांना सांगायला आवडतं. तर त्याचा अर्थ काय, आपल्यामधली जी द्यायची गिव्हिंगची क्वालिटी आहे ना, ती गिव्हिंगची क्वालिटी म्हणजे ऍक्टिव्हेट झालेली आहे. तर तुम्ही मेडिटेशन मध्ये आहे ना, तुम्ही मेडिटेशन मध्ये ते इकडं बघ, इकडं ते चक्राच्या लेवलला गेलं ना, तुम्हाला ते नाही फील नाही होणार आहे. कायच का फील नाही होणार आहे? कारण तुमची ती गोष्ट ऍक्टिव्हेटेड आहे. ओके, म्हणजे ज्या माणसांचा असा हिंदू मेडिटेशन बद्दल बोलतोय मी, ज्या माणसाचा इकडचा हार्ट चक्र उघडतं ना, हार्ट चक्र उघडतं म्हणजे काय करतो, तो हार्ट कॉन्सन्ट्रेट करतो, त्याचा हार्ट चक्र उघडतं. चक्र उघडतं म्हणजे काय, त्याचा ब्लॉकेज उघडला. जसं आज क्वेश्चन विचारण्याने आपण काहीतरी आन्सर मिळते ना, तसं तुम्ही त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट केल्याने त्याचा ब्लॉकेज उघडून तुम्हाला आन्सर मिळतं. तर तुम्ही हे केला, तुम्हाला त्याच्यामध्ये कायच नाही फील होणार आहे. पण जो माणसाचा ब्लॉकेज आहे, काय ब्लॉकेज आहे, की तो सगळा सेल्फिशच आहे. तो प्रत्येक गोष्ट स्वतःसाठीच घेतो, दुसऱ्यांबद्दल विचार नाही करत. त्या माणसाचा तो ब्लॉकेज उघडल्याबरोबर त्याला काय होतं, त्याला फील होतं की अरे मला द्यायला पाहिजे, मला हे केलं पाहिजे. आणि मग त्याला जेव्हा ते समजतं मला द्यायला पाहिजे, हे करायला पाहिजे, फर्स्ट टाइम तो जेव्हा देतो ना, फर्स्ट टाइम कोणाला काय पण देतो, म्हणजे भले तो 1 रुपया असो, भिकाऱ्याला 1 रुपया 4 आणा 8 आणा देऊ, पण तो फर्स्ट टाइम जेव्हा देतो ना, तर त्याला आहे ना जो हॅपीनेस मिळतो ना, तो हॅपीनेस त्याला फर्स्ट टाइम मिळालेला हॅपीनेस आहे. तो त्याला वाटतं की मला काहीतरी परमानंद परमानंद मिळाला करून. पण आपण देतो तर आपल्याला आनंद, त्या गोष्टीची सवय झालेली आहे. आपल्याला तसं नाही वाटत. तुम्ही भिकाऱ्याला, गरीब माणसाला कपडे देता, हे देता, ते देता, तू आपल्याला बरा वाटतं. बरोबर, पण आपल्याला बरं वाटतं तर आपल्याला त्याच्याबद्दल आनंद परमानंद कशाला नाही वाटत? कारण आपल्याला ते फर्स्ट टाइम नाही वाटत असतं ना. आपल्याला लहानपणापासून वाटत असतं. आपण लहानपणी जेव्हा होतो तेव्हा आपले मम्मी डॅडी बोलायचं, खजूर वाटायला जा, केळा वाटायला जा, है ना, कचरा जमव, हे कर ते कर, दुसऱ्यांसाठी करायला सांगायचं ना आपलं डॅडी मम्मी. तर आपल्याला दुसऱ्यांसाठी करायची सवय आहे. तर आपल्याला त्याच्यामध्ये ते फर्स्ट टाइम केल्यासारखा आनंद नाही होत. पण त्या माणसांना ज्यांना सवय त्यांनी केलं तर त्यांना फर्स्ट टाइम केलं म्हणून आनंद होतो. तर ती लोक त्याला परमानंद बोलतात. आणि मग आपल्याला काय वाटतं की त्याला काहीतरी मिस्टेक आहे, मला नाही होत, त्याला होते, मला नाही होत. त्याला होते, मला नाही होत. का असं वाटतं? कारण आपली लेवल वर आहे. आपला जो कल्चर, आपला जो अपब्रिंगिंग, आपला जो
सगळ्या गोष्टी आहेत ना, ते आपल्याला वरच्या लेवलनीच जास्त स्टार्ट करतात, म्हणून आपल्याला नाही होत त्या. मी का तुमच्या संगती मेडिटेशन फटाफट केला का, मी हे दुसऱ्या संगती नाही केलं असतं, दुसऱ्या कोण असतं त्यांच्या संगती नाही केलं असतं, तुमच्या संगती का केलं, कारण मला माहिती आहे की तुमची लेवल काय आहे. तुम्हाला जर कब्बाला क्लास समजते ना, म्हणजे तुमचा ब्लॉकेज ना आहे त्या लेवलमध्ये, कुठं गिव्हिंगच्या लेवलमध्ये, होल्डिंगच्या लेवलमध्ये, है ना. तर म्हणून आपण त्याच्यामध्ये स्किप करू शकत होतो, फक्त तुम्हाला त्या लेवलनी त्या पाथनी वर नेलं की तुम्ही वर जाऊ शकतो. तसं मेंटल पण असतं, मेंटल ब्लॉकेज इकडचा ते उघडतं ना आपला. आता तो इकडचा एक चक्र असतो, तो चक्र उघडल्यावर माणसांना खूप आनंद होतो. तुम्हाला नमाज करताना आनंद वाटतं काय, नमाज गाऊन नमाज करताना आनंद वाटतं काय, है ना. आदोन ओला हे सगळं गाणं गाताना मग तुमचा हा चक्र उघडलेला आहे. कारण तुम्हाला जर म्युझिक मध्ये आणि गाण्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये जर तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला जर हॅपीनेस मिळते ना, म्हणजे तुमचा हा चक्र उघडलेला आहे पहिल्यापासून. तर तुम्हाला तो त्या माणसाला जो वाटतं ना फर्स्ट टाइम त्याचं उघडतं, तसं तुम्हाला नाही वाटणार. तुम्हाला जर कब्बाला समजतंय, किती पण खालच्या लेवलला कब्बाला समजते, तर तुमचा वरच्या लेवलचं पण चक्र उघडलेलं आहे. का उघडलेलं आहे ते तुम्ही मेहनत केली म्हणून नाही उघडले, आपल्या कल्चरमध्ये तो उघडलेला आहे. आपला कल्चर त्या हिशोबाने डेव्हलप झालेला आहे. ज्युइश कल्चर, बेने इस्रायल कल्चर, तसं आपल्या ना म्हणजे मेजॉरिटी पॅरेंट्सांना आपल्या मुलांना गिव्हिंग शिकवतात, होल्डिंग नाही शिकवत, है ना. आपण स्कूलमध्ये तर तिथं बर्थडे असेल हे असेल तर आपण गिव्हिंग शिकवत असतो, कधी पण द्यायचं शिकवत असतो, होल्डिंग नाही शिकवत असतो. हा तुझा बर्थडे आहे, आता तू असा आता तयार होऊन सगळं तुला गिफ्ट देतील, असं नाही शिकवत आपण मुलांना ना. आपण सांगतो हा तुझा बर्थडे आहे, आता तुला सगळ्यांना गिफ्ट द्यायची आहे, सगळ्यांना पेन्सिल, कंपास बॉक्स हे दे, असं शिकवतो मुलांना. रिटर्न गिफ्ट हा रिटर्न गिफ्ट पण नसतं ती, तू दे. मग तो बोलत नाही माझा हा फ्रेंड आहे, मग तो गरीब आहे, मग त्याला बॅग पण दे, मग त्याला बुक्स पण दे. आपण म्हणजे एनकरेज करत असतो. सगळी माणसं तसं नाही करत. सगळी माणसं तुला काहीतरी मिळेल त्याच्याकडून असं करत असतात आपण, आणि त्याच्यात तो फरक पडतो. आणि मग आपण जेव्हा हेल्प करायला जातो ना, तेव्हा माणसं विचार करतात की हे अशी कशी वागतात, असा का वागतंय हा माणूस करून. कारण तो आपल्याला नाही समजत, दुसऱ्या माणसांना तो खटकतं. का खटकतं, कारण ती लोक तसं नाही वागत. त्यांना वाटतं की हा कशाला असं वागते. आपण आपल्या खाण्यामधलं वाटून देतो असं वाटतो माणसं. स्क्रीन फ्रोझन. आवाज. Yeah, I think he must have got some internet issue. Juda? Ashley, हाँ जुड़ा आ गया Okay, continue. फ्रोझन होता. from where I stop, मेरे को सब लोग दिख रहा है. जुडा, Actually, मला किधर एक प्रश्न विचारायचा होता की जुन्या टाइम मध्ये हाऊ वर ज्यूज वर डिस्टिंग्विश्ड फ्रॉम दी अदर रिलिजन्स. ते कसं ज्यूश म्हणजे हा पर्सन ज्यू आहे, हा पर्सन सम अदर रिलिजन आहे, असा एक कसं डिस्टिंग्विश होत होता. मला ते प्रश्न एक विचारायचा. आय एम सॉरी इफ आय एम नॉट डिस्टर्बिंग यू. देन when I am asking when, how long and where. म्हणजे व्हेरी ओल्ड टाइम, म्हणजे जेव्हा म्हणजे आपण ओल्डन टाइम मध्ये आपण बात करतो ना, हाऊ आर ज्यूज रेकग्नाइज्ड अँड हाऊ आर दी अदर रिलिजन. म्हणजे आपण बोलू शकतो की हा ज्यू आहे, हा हिंदू आहे, हा मुस्लिम. ते कसं झाला, म्हणजे कसं वल्कलले जायत होतं. पहिली गोष्ट आहे ना, रिलीजन हा वर्ड आहे ना, 2200-400 इयर्स ओल्ड वर्ड आहे. त्याच्या आधी रिलीजन असा वर्ड नव्हता. ओके. तर इंडियामध्ये आहे ना, आपल्याला एवढ्या टाईपचं वेगवेगळे रिलीजन आहेत ना, पण सगळ्यांना एकच नाव आहे, धर्म बोलतात ते लोक. हिंदू धर्म, सनातन धर्म असं बोलतात. तर तसा आता रिलीजन म्हणजे वेगवेगळी जी फिलॉसॉफी आहे ना, त्या फिलॉसॉफीच्या वेनी जगाचा लाईफ, त्याला रिलीजन बोलतात. ओके. पण आपला जो आहे ना, हा ज्युइश जो आहे ना, ज्युइश रिलीजन म्हणजे जो तोरा रिलीजन आहे ना, तोरा रिलीजन नाही, तोरा कल्चर आहे. तो एक कल्चर आहे.
ओके. जसा इंडियन मध्ये इंडियन कल्चर आहे ना, तसा तो तोरा कल्चर होता. तो ह्या साईडचा जो तोरा कल्चर होता ना, तो तोरा कल्चर असा होता की त्या तोरा कल्चर मध्ये आहे ना, की काय पण झालं ना तर मी मोरॅलिटीनी वागेन, असा होता त्याच्यामध्ये. की आपल्या तोरामध्ये मोरॅलिटी दिलेली आहे. खून करू नको, खोटा बोलू नको, हे करू नको, तर त्या मोरॅलिटीनी वागायचा. तर हा मोरॅलिटीचा जो कल्चर स्लोली डेव्हलप झाला होता ना, तो मोरॅलिटीचा जो कल्चर होता तो आपला इस्रायली कल्चर होता. ओके. ही माणसं जेव्हा सगळीकडे कुठं पण जगामध्ये गेली ना, तर ती लोक तशीच वागली, कारण त्यांचा कल्चर तसा होता. हा. ओके. दुसऱ्या कुठल्या पण ठिकाणी गेली ना, तर ते लोक मॉरलच वागली, मोरॅलिटीनीच वागली. तर त्याच्या पाय माणसाने आहे ना त्यांना कधी पण डिफरेन्शिएट केलं की ही लोक कोणतरी वेगळी आहेत, ही लोक कोणतरी अदर्स आहेत. ओके. त्याच्यानंतर आपल्या रिलीजन मध्ये एक गोष्ट होती की यू आर नॉट सपोज टू प्रे टू अदर गॉड्स. आपल्या गॉडलाच आपला एक देव आहे, एकच देव आहे, तो त्यालाच हे करायचं, दुसऱ्यांना नाही, आयडल वर्शिप नाही करायचं. तर त्या वेने आपण डिस्टिंग्विश होतो. आणि दुसरी गोष्ट अशी होती की कुठल्या पण किंगडम मध्ये गेला ना तर त्या किंगडमचं रूल फॉलो करायला लागतात. तर कितीतरी किंगडमचं रूल आहे ना अँटी मॉरल होतं, मोरॅलिटी मध्ये बसणार नव्हतं ते. ओके. तर आपली माणसं ते रूल नाही फॉलो करायची होती, आपली माणसं तोरा रूल्सच फॉलो करायची होती. तर त्याच्यामुळे जास्ती म्हणजे सगळा प्रॉब्लेम त्याच्यामुळे होत होता, कारण तो किंगडम विचार करायचा की जर ही लोक आपला रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो नाही करत, ह्यांचं जे रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करतात, तर हे आपले दुश्मन आहेत. तर ह्या हिशोबाने आपण वेगळं राहिलो. ओके. इंडियामध्ये पण आपण तसंच वेगळं राहिलो. का इंडियामध्ये आपल्याला आपली जी ओळख आहे ना, आपली ओळख म्हणजे फॉरेनर किंवा इस्रायल किंवा बेने इस्रायल मधून म्हणून नव्हती. आपली ओळख म्हणजे काय आपल्या रिलीजन मधूनच होती, की ही लोक कोण आहेत, तर ही लोक शनिवार तेली आहेत. शनिवार तेली का, कारण शनिवार पाळतात, है ना. म्हणजे काहीतरी ह्याच्यामधून आहे ना, की आपली जी कल्चरल पद्धत होती ना, त्या कल्चरल पद्धतीवरून गेली. दुसऱ्या रिलीजन मध्ये, दुसऱ्या ह्याच्यामध्ये असा नव्हता. दुसऱ्या ह्याच्यामध्ये कसं होतं, तो माणूस जर एक कल्चर सोडून दुसऱ्या कल्चर मध्ये जाते ना, तो त्याचा कल्चर चेंज करते. फॉर एक्झाम्पल, जर आज एखादा माणूस अमेरिकेमध्ये जाऊन राहतं, तर तो अमेरिकेमध्ये जाऊन राहतो, तर तो कुठला कल्चर फॉलो करायला लागतं, अमेरिकन कल्चर, है ना. युएस मध्ये झाला, युएसचा कल्चर करतं. युके मध्ये गेला, तिकडचा कल्चर करतं. जर मिडल ईस्ट मध्ये जाऊन राहिला, मिडल ईस्टचा कल्चर फॉलो करायला लागतं, बरोबर. पण आपली माणसं तसं नाही करत. आपली माणसं आज जसा करतात तसंच करतात, की तुम्ही युरोपला जा, अमेरिकेला जा, कुठं पण जा, तुम्ही कपडं घालाल वेगळं, राहायचा याचा त्याचा सगळा चेंज कराल, पण तुम्ही जो कल्चर फॉलो करता ना, तो कल्चर तुम्ही तोरा कल्चरच फॉलो करता. आणि ऍसिमिलेशन म्हणजे काय, ऍसिमिलेशन म्हणजे तुम्ही तुमचा कल्चर सोडून दुसरा कल्चर गेला, त्याला ऍसिमिलेशन बोलतात. अच्छा. तुम्ही किती पण कपडे चेंज केला आणि तुम्ही जो आउटलुक तुमचा एक्सटर्नल अपीअरन्स चेंज केला, पण तुम्ही तोच कल्चर जर फॉलो करता ना, तर तुम्ही ऍसिमिलेट नाही झालो. आपण ऍसिमिलेट नाही झालो इंडियामध्ये. का? कारण आपण कपडं इंडियन लोकांसारखं घालायचो, आपण नावं इंडियन लोकांसारखं ठेवायला लागलो, सॅम्युएलजी, आबाजी, बाबाजी, आहे ना. आपण राहायची बियाची आपली घरं बिरं कशी आहेत, इंडियन घर आहेत सगळं. आपला डाईटचं आपण इंडियन खातोय, भात हे ते सगळं खातोय. पण आपण कल्चर काय फॉलो करत होतो, तोरा कल्चर फॉलो करत होतो, कोशर खात होतो, हे खात होतो. तर मग आपण एवढं एक्सटर्नली आपण जरी आपल्याला ओळखला नाही ना, तरी ती लोकांना आतमधून ओळखू शकत होतं, अरे हे लोक ज्यूइश आहेत, बरोबर. तो एक आहे आणि तोच फॉलो होतोय, तोच कंटिन्यू होतोय. म्हणून आहे ना, बिलीव्ड इन तोरा. येस, तोरा मीन्स तोरा वे ऑफ लाईफ, तोरा फिलॉसॉफी लाईफ करायचा. हा, द मेन गोष्ट काय आहे की इफ यू आर बिलिव्हिंग, इफ यू आर फॉलोइंग अ तोरा वे ऑफ लाईफ, आणि तुम्ही तोरा फिलॉसॉफीनी लाईफ करताना, तर तुमचा एक्सटर्नल कसा पण हो, तुम्ही प्राईम मिनिस्टर, प्रेसिडेंट व्हाल कुठल्या कंट्रीचं, बट यू विल बी रेकग्नाइज एज अ ज्यू. ओके. येस. पण तुम्ही तेच नाही केला आणि किती पण कल्ल वाढवलं, काली टोपी घातली, केला, पण तुम्ही कल्चरच नाही फॉलो केला, एक्सटर्नली किती पण तुम्ही दिसलं, पण कल्चर नाही फॉलो केलं, तर तुम्ही ऍसिमिलेट झालो, तुम्ही वेगळा काहीतरी नवीन चालू केला, असं होतं. ओके. बिकॉज कल्चरल. आता इंडियाचा पण तसाच आहे, इंडियाचा पण तसंच आहे. आपण आता इंडियाचा पण कल्चर मधला एवढ्या गोष्टी आपण घेतल्यात ना, तर आपण कुठल्या पण वर्ल्डच्या कुठल्या पण कॉर्नरला जातो ना, तर आपण थोडा तरी इंडियन सारखा बिहेव करतो. ते आपण बोलतो ना, इंडियनाइज झाला. हा, इंडियनाइज झाला. पण इंडियनाइज झाला ना आहे ते काय आहे, आपला कल्चर आपण त्यांना दिला चांगला, आणि त्यांच्या कल्चर मधला चांगला आपण घेतला, वाईट नाही घेतला. ओके. आपण मूर्तीपूजा नाही घेतली, आपण कितीतरी त्यांचा नाही घेतला, पण आपण चांगल्या गोष्टी त्यांना दिल्या, आपल्या चांगल्या गोष्टी त्यांच्या आज गेला, दुसऱ्यांसाठी चांगला वागायचा, पाहुण्याला मान द्यायचा, हे द्यायचं, ते आपलंच आहे. आपण त्यांना दिलंय ते पण, है ना.
थँक्यू सो लोकांनी मच पाहुण्याला बच्चा. देव गॉड ब्लेस यू. मानायचा. त्या लोकांनी त्याच्या मोठे दिलं आपल्याला की पाहुणा गॉड असतं, गॉड सारखा ट्रीट करायचं. तर आपण ते पण त्यांच्याकडनं घेतलं की नाही, आपण अजून जास्ती त्याला अजून मान देऊ शकतो असं. ह्या सगळ्या बरोबर. गोष्टी आहेत. वी हॅव जसं जेवणामध्ये मसाला टाकायचा आपण युज करतो ना हा तसा. हा वी आर युझिंग एव्हरीथिंग, पण आपण मटणामध्ये दूध Yes. आणि दही नाही टाकत, पण आपण मसाला टाकतो. that is yes. Yes. नाही, but That is- so many people have learned from us also that Yes. do that. Only Muslim people mostly they do it. But Yes. if you find other Hindus or someone who is eating non-vegetarian and vegetarian, पण तर ते लोक पण आजकाल थोडं भीतात हे मिक्स करायला. you tell, if you tell your, if Yes. जर कॉन्व्हर्सेशन आहे ना, आणि कॉन्व्हर्सेशन मध्ये तुम्ही सांगितलं तर गुड थिंग्स पिकअप करू शकतो Yes. आपण. Yes. बट इट Yes. शुड बी तोरा वे. तोरामध्ये Yes. सांगितलेल्या तोरा वे ऑफ हेच करत आपल्याला. Yes. येस, मोर क्वेश्चन्स. Thank you, बच्चा. God bless you. God bless you. कपाला क्वेश्चन्स. आपल्या प्रेयर्स मध्ये कबाला किती गुंतलेला आहे? आपला प्रेयर्स अख्खा कब्बालिस्टिकल आहे. आपला अख्खा प्रेयर जो सिस्टम आहे ना, तो महासे मेरकावा ह्या कब्बालाचा जो स्कूल आहे ना, म्हणजे कब्बालाचे 2 स्कूल आहेत, महासे बेरेशित, महासे मेरकावा. म्हणजे फर्स्ट टेम्पलच्या टायमापासूनचा जो स्कूल होता ना, तो एक महासे मेरकावा आणि महासे बेरेशित होता. महासे बेरेशितचा जो स्कूल आहे ना, तो स्कूल प्रॉफेटिक स्कूल आहे. पण महासे मेरकावाचा जो स्कूल होता ना, तो प्रॉफिटच्या ट्रेनिंगचा स्कूल होता. प्रॉफिट लोकांना ट्रेन करायचा स्कूल होता, म्हणजे खालून वर कसा जायचा तो स्कूल आहे. आणि महासे बेरेशित वरून खाली काय आहे त्याचा स्कूल आहे. म्हणजे हा सगळा कसा इव्हॉल्व्ह झाला, की गॉड हेड पासून अख्खा सगळा कसा इव्हॉल्व्ह झाला, त्याला महासे बेरेशित बोलतात. आणि महासे मेरकावा म्हणजे डिव्हॉल्व कसा करायचा, सगळा खालून वर कसा उतला जातो तो आहे. तर प्रेयर सिस्टम हा सगळा महासे मेरकावा सिस्टम मधून आहे. महासे मेरकावा म्हणजे तुम्ही तनाख मध्ये आहे ना, इजिकेल नावाचा एक प्रॉफिट आहे. तर इजिकेल नावाचा प्रॉफिटचं तुम्ही बुक्स वाचाल ना, तर तुम्हाला समजतं की तो काहीतरी बोलतोय की आकाश उघडला आणि रथ आला आणि त्याच्यावर असा होता आणि तसा होता आणि त्याला व्हील होता, व्हील मध्ये व्हील होता, ओफानिम होतं आणि हे होता, एंजल बिंजल बद्दल जे बोलतोय ना ते. तर तो स्कूल त्याला मेरकावा होतात. मेरकावा म्हणजे चॅरिट, बिल्डिंग ऑफ अ चॅरिट. म्हणजे तुम्ही एक चॅरिट बनवता, रथ बनवता. जसा इलियावान नबीचा रथ आहे ना, तसा तुम्ही एक रथ बनवता, ज्या रथामध्ये तुम्ही ट्रॅव्हल करू शकता तिकडं स्पिरिच्युअलिटी मध्ये. तर त्या सिस्टमवर आपलं प्रेयर्स हे आहे. प्रेयर्सचा जो अख्खा स्ट्रक्चर आहे ना, त्या सिस्टम मध्ये. ओके. आणि त्या सिस्टमवर प्रेयर्सचा का आहे, कारण आहे ना, तो आपल्याला आहे ना इकडनं वर नेण्यासाठी जो सिस्टम आहे ना, त्या सिस्टम मध्ये एक जमान्यामध्ये जेव्हा बेथमिकदास होतं ना, त्या जमान्यामध्ये आपल्याला सॅक्रिफिशियल फिजिकल गोष्ट करता यायची. सॅक्रिफाईस ही फिजिकल गोष्ट आहे. यू टेक अ ॲनिमल अँड यू सॅक्रिफाईस इट. फिजिकल काहीतरी करता तुम्ही. ओके. आणि तुम्ही ते सॅक्रिफाईस केल्यावर त्यातल्या कुठल्या सॅक्रिफाईस मध्ये सगळा सॅक्रिफाईस करत होता. कुठल्या सॅक्रिफाईस मध्ये थोडासा कोहेनला द्यायचा होता आणि बाकीचा तुम्हाला शिजवून तिथंच खायचा होता सगळ्यांना. लिवाईटला घेऊन, स्ट्रेंजरला घेऊन, विडोज आणि हे ते गरिबांना घेऊन तिथं बेथमिकदासच्या ह्याच्यामध्ये म्हणजे जेरुसलेम मध्ये खायचं होतं. असं सगळं हे होतं, सिस्टम होता तो फिजिकल जो सिस्टम होता ना, तो फिजिकल सिस्टम आज आपल्याकडे नाही आहे. तो फिजिकल सिस्टम आपल्याकडे नाही आहे ना, म्हणून प्रेयर्स मध्ये आपण आहे ना, तो फिजिकल सिस्टम स्किप करून डायरेक्ट वरच्या लेवलला कसा आपला स्पिरिच्युअलिटी संगती आपण कनेक्ट करताना, त्याच्यासाठी तो सिस्टम आहे. तर तो सिस्टम मध्ये आपल्या तो जो फर्स्ट लेवल आहे ना, तो कुर्बानचा वगैरे, तो आपण नमाजीचा जो सगळ्या नमाजीचा स्टार्ट वगैरे असतं ना, त्याच्यामध्ये करत असतो तो. आणि मग नमाजीमध्ये स्लोली वरच्या लेवलला जात असतो तो. तो अख्खा स्ट्रक्चर त्या स्ट्रक्चर मध्ये केलेला आहे नमाजीचा. इव्हन तेलीमच्या टप्प्यांचा, इव्हन सॉन्ग ऑफ सॉन्ग हाय आपला तनाक मध्ये. आणि सॉलोमन राजाची जी तिन्ही पुस्तकं आहेत ना, सॉलोमनने 3 पुस्तकं लिहिले. तर तिन्ही पुस्तकं आहेत ना, तर त्या लेवल बद्दलच बोलतात. त्या लेवल आणि त्या लेवलच्या बद्दल एक्सप्लेनेशन देतात सगळं. आणि तेलीम इज अ पार्ट ऑफ त्या सिस्टम मधला तो पार्ट आहे तो तेलीम. तेलीम मध्ये आहे ना, तुम्ही एकच टप्पा 3 टाइम बोलला ना, तर यू कॅन क्लाइम 3 लेवल्स असं असतं. पण तो कशासाठी असतं, काय असतं ना, त्याच्यासाठी असतं. तर मी तुम्हाला एक असं ओपनली सांगायचं आहे की गोष्ट नाही, पण मी तुम्हाला सांगतो. तर मिजमोर लेदावीद हा टप्पा आहे ना, आपण जो मिजमोर लेदावीद अदोनाय ह्या शब्दातला करतो, आपल्या आमोसीच्या आधी करतो तो. तर हा टप्पा आहे ना, ह्या टप्प्यामध्ये आहे ना पॉवर आहे. पण ह्या टप्प्यामध्ये जी पॉवर आहे ना, ती पॉवर असंच बसून मिजमोर लेदावीद केलं तर नाही. त्याच्या एक प्रोसिजर आहे त्याला.
आणि त्या प्रोसिजर मध्ये अजून काय काय त्याच्यामध्ये देवदूताची नावं बिवं पण असतात ती. तर तो टप्पा आहे ना 3 टाइम बोलला ना तुम्ही, ते मेडिटेशन मध्ये गेला, ह्याच्यामध्ये गेला, तुमचा तोरा स्टडी झाला, तोरा निकब्बाला स्टडी केला, सगळा केला, आणि मग नंतर तुम्ही नमाज, रात्रीची नमाज वगैरे झाला, झोपाच्या पहिले तुम्ही त्या स्टेट ऑफ माइंड मध्ये तो टप्पा 3 टाइम जर वाचला ना, 3 टाइम त्या स्टेप्सनी वाचला, तर तुम्हाला आहे ना प्रॉफेसी येऊ शकतं. प्रॉफेसी म्हणजे एकदम प्रॉफेसी नाही, तुम्हाला आहे ना त्या वर्ड मधला काहीतरी मेसेज येऊ शकतो या वर्ड मध्ये, असं असतं. म्हणजे तुम्हाला स्वप्नाच्या थ्रू काहीतरी समजू शकतं, किंवा तुम्हाला तुमच्यासाठी काय मेसेज असेल तो समजू शकतो, किंवा दुसऱ्या कोणाला काय आहे त्यांनी तुम्हाला क्वेश्चन विचारून त्याला तुम्हाला हेल्प करायची आहे आणि त्याचा काय आहे तर त्याचा आन्सर तुम्हाला त्या स्टेप्सनी येऊ शकतं. पण त्याच्यामध्ये तुम्ही तेलीमचं ते निजमोरले 3 टाइम वाचला, पण 3 टाइम वाचला म्हणजे ती काय जादू नाही आहे, तो मंत्र नाही. तुम्ही 3 टाइम वाचला म्हणजे तुम्ही तुमच्या सोलसाठी आहे ना त्या 3 लेवल क्लाइंब करायसाठी एक जो मेरकावा स्ट्रक्चर आहे ना, तर त्या मेरकावा स्ट्रक्चर मध्ये तुम्ही एक चॅरिट बनवलाय. त्या चॅरिट मध्ये तुमचा सोल तिथं वर जातं 3 लेवल वर जाऊन तिकडच्या लेवल मध्ये जाऊन सोल बघतोय तुमचा की काय आहे करू, आणि सोलनी ते बघितल्यावर तो सोल त्या टप्प्यांच्या 3 लेवलनी परत खाली येऊन तुमच्या बॉडीमध्ये येऊन तुम्हाला स्वप्नामध्ये सांगतं ते काय आहे करू. ओके, तर हा जो स्ट्रक्चर, हा स्ट्रक्चर जो आहे तो मेरकावाचा स्ट्रक्चर, मेरकावाच्या स्ट्रक्चरवर बनवलेला आहे. प्रॉफेसीज आणि आपल्याला समजतं दुसऱ्यांच्या बद्दल हे ते त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. तर आता मी याचा एक खूप एक्सप्लेन तुम्हाला नाही सांगू शकत, पण त्याच्यामध्ये जॉनी क्वेश्चन, व्हॉट इज द क्वेश्चन, व्हॉट इज द एसेन्स ऑफ युअर क्वेश्चन, क्वेश्चन कशासाठी विचारलंय? You have said the means generalized part of my question, but and also you are giving examples of the prayers like Mizmor David and all, and how it works and all. So my question is, how is Kabbalah enshrined in our prayers? And that is what exactly you are answering. So ओके no problem. ओके. तर नाही म्हणजे क्वेश्चनचा आन्सर दुसरा काय असेल तर मी दुसऱ्या टाइप मध्ये देईन. म्हणजे कोणाला कसा करायचा असा विचार असेल तर मला तुझा स्पेशल पर्सनल क्लास घ्यायला लागेल. ओके, पण तसं नाही. तर तो आपल्या सिस्टम मध्येच का टाकलेला आहे, कारण मेरकावा म्हणजे आपण आहे ना स्पिरिच्युअलिटी आणि किती पण फिलॉसॉफी आणि किती पण आपल्याला अख्ख्या वर्ल्डचा स्ट्रक्चर समजला आणि सगळा समजला, पण त्याच्यामधून आपण काय म्हणजे आपल्याला काय त्याच्यामधून हेल्प नाही झाला ना, तर हेल्प नाही झालं तर त्या गोष्टीचा उपयोग नाही ना. तुम्हाला प्लेन कसा बनवतात ते अख्खा समजला, एरोप्लेन कसा बनवतात ते अख्खा समजलं, सगळा समजला, कसा उडतं, कसं असतं, काय बनवतं, कोणी हिस्ट्री त्याची समजली, जॉग्राफी समजली, कसा उडतं, कसा इंजिन असतं, कुठला फ्यूल असतं, काय सगळं समजलं. पण तुम्ही कधी तुमच्या लाईफ मध्ये प्लेन मध्ये ट्रॅव्हलच नाही केलं, तर त्या नॉलेजचा तुम्हाला काय उपयोगच नाही झाला ना. कारण प्लेन मधून तुम्ही ट्रॅव्हलच नाही केला, तुम्हाला अख्खा प्लेन बद्दल सगळा माहिती आहे, तर काय त्याचा उपयोग झाला तुम्हाला. ओके, तर तसं आहे. तर कब्बालामध्ये मासे बेरेशीत तुम्हाला अख्खा सगळा सांगतोय प्लेन कसा बनवायचा, आणि मासे मेरकावा तुम्हाला त्या प्लेन मध्ये कसा ट्रॅव्हल करायचा ते सांगतात. तर तो प्लेन कसा बनवायचा आणि प्लेन मध्ये कशी ट्रॅव्हल करायचा त्याच्यामध्ये डिफरन्स आहे ना, है ना. प्लेन बनवायचं ते अख्खा प्रोसेसच वेगळा आहे, आणि प्लेन मध्ये ट्रॅव्हल करायचा प्रोसेसच वेगळा आहे. तुम्हाला तिकीट काढायला लागतं, हे करायला लागतं, ते करायला लागतं. तसा आपला प्रेयर सिस्टम आहे ना, मासे मेरकावा सिस्टम मध्ये बनवलेला आहे. आणि तो कशासाठी बनवलेला आहे, कारण त्याचा यूज करून तुम्ही तो क्लाइंब करू शकता. ही गोष्ट ती जी तुम्ही शिकलात ना त्या गोष्टीमध्ये तुम्ही क्लाइंब करून तुम्ही तुमचा स्पिरिच्युअल कॉन्टॅक्ट करू, तुमचा सोल, तुम्ही तुमच्या सोलला घेऊन तुमच्या सोलशी तुम्ही स्पिरिच्युअल वर्ल्डशी कॉन्टॅक्ट करून वरच्या जो आपला ओरिजिनल कॉन्टॅक्ट आहे ना तिथपर्यंत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तो प्रेयरचा सिस्टम तसा इनबिल्ड केलाय आपल्याला सेजेस लोकांनी, या लोकांनी तो इनबिल्ड केला. काय इनबिल्ड केला, कारण नाहीतर तुम्ही आपण नुसतं कब्बाला शिकलो असतो, जसं कितीतरी रिलीजन मध्ये ती लोक नुसतं स्पिरिच्युअलिटी शिकतात ना, तसं आपण केलं असतं. आपण त्याचा प्रॅक्टिकल युजच नाही केला असता. काय ना, कितीतरी माणसांना कितीतरी नॉलेज असतं, कितीतरी असतं, पण प्रॅक्टिकली आपण त्याचा यूज नाही केला तर त्या नॉलेजचा फायदा काय. प्रॅक्टिकली यूज करायसाठी प्रेयर सिस्टम बनवलेला आहे, पण तो प्रेयर सिस्टम कब्बालिस्टिकल ह्याच्यानेच बनवलेला आहे. तर लक्षात ठेवा की किती पण स्पिरिच्युअलिटी केली ना, किती पण स्पिरिच्युअलिटी तुम्ही शिकलात पण तुम्ही काय केला नाही ना, तर त्या गोष्टीचा उपयोग नाही. कारण आपण ज्या जगामध्ये राहतो ना तो फिजिकल वर्ल्ड आहे, ऍक्शनचा वर्ल्ड आहे. ऍक्शन नाही केली ना तर आपण
म्हणजे आपण कायच नाही प्रगती केली, आपल्या सोलनी बॉडीनी काय प्रगती नाही केली. यू नीड टू डू ऍक्शन. तुम्ही किती पण चॅरिटी बद्दल तुम्हाला माहिती असेल, चॅरिटी किती चांगली आहे माहिती असेल, कशी करायची सगळं माहिती असेल, पण तुम्ही चॅरिटीज दिली नाही ना, तर त्या चॅरिटीचा म्हणजे त्या नॉलेजचा काय उपयोगच नाही झाला. आणि ज्या माणसाला काय चॅरिटी बद्दल माहिती नाही पण त्यांनी चॅरिटी दिली ना, तर त्याला त्याचा उपयोग होतोय काहीतरी. डिफरन्स काय आहे, ज्याला माहिती आहे त्यांनी केली ना, तर तो त्याच्यामध्ये जास्ती प्रॉफिट घेऊ शकतो, जास्ती त्याला त्याच्यामध्ये गोष्ट हे समजू शकतो त्याला. ओके, होप आय आन्सर्ड युअर क्वेश्चन. Yeah, you answered the question, but you have invited another question. येस. How to do it practically? प्रॅक्टिकली आपला जो स्ट्रक्चर दिलाय ना, त्या स्ट्रक्चरच्या हिशोबाने करायचा. नमाजी ज्या दिल्यात ना, तर नमाजी जसं शहारीत आहे, शहारीत मध्ये एक स्ट्रक्चर आहे. फक्त शेमा इस्रायल करायचा आणि व्याप तबुलाचा ना, तो एक स्ट्रक्चर आहे. तर त्या स्ट्रक्चर मध्ये आपण जर आलो ना, त्या स्ट्रक्चरचा आपण बघितलं ना, तर पहिला असा पार्ट असतात. मी फॉर एक्झाम्पल शब्बाच्या नमाजीला सगळं जातात मशिदीत वगैरे, तर शब्बाच्या नमाजी बद्दल होतो. तर शब्बाच्या नमाजीमध्ये पहिले आपण घरी शेमा बिमा करून यायचं. शेमा म्हणजे सकाळी उठल्यावर हात धुवायचा, ते सगळं करून मशिदी येतं. मशिदी आल्यावर आपण ते हे वाचतो, रन्नेनु सद्दीकी आणि हे सगळा तो पहिला पाठ असतो ना, तेलमीचा टप्पा असतात ते. तो टेलमीचा टप्पा वगैरे ते पार्ट आहेत ना, ते पार्ट आहे ना काहीतरी फिजिकल वर्ल्ड साठी असतात ते. जसं आपण कोरबान आणि हे करतो ना, तर तसं फिजिकल गोष्टींसाठी असतात. तो फिजिकल एलिव्हेशन साठी असतात तुमचं. तुम्ही शिसीत घालता आणि म्हणजे तुम्ही फिजिकल गोष्टी करत असता सगळ्या. हात धुता, हे धुता, फिजिकल गोष्टी करता ना, तर तुमच्या फिजिकल गोष्टीमध्ये तुम्ही तयारी करता आणि तो पार्ट जो असतो तो फिजिकल असतो. त्याच्यानंतरचा दुसरा जो पार्ट असतं, परत दुसरा पार्ट जो असतो त्याच्यामध्ये हल्लेल असतं. हल्लेलच्या हे असतं, म्हणजे तेलमीचंच टप्पा असतात पण ते हल्लेलचं असतात, प्रेझिंगचं असतात. तर त्याच्यामध्ये तुम्ही वरच्या एक लेवलमध्ये तुम्ही आता इमोशनल लेवलमध्ये काहीतरी करत असता, इमोशनली काहीतरी करत असता. तुमचा इमोशनल लेवल इन्व्हॉल्ड होतं आणि त्या इमोशनल लेवलमध्ये तुम्ही त्या सेकंड वर्ल्ड मध्ये जाता. येतसिराचा जो सेकंड वर्ल्ड आहे ना, त्याच्यामध्ये जाता. त्याच्यानंतर तुमचा थर्ड पार्ट येतं, तो स्प्लिटिंग ऑफ सी आणि शेमाचा पार्ट येतो. तर त्याच्यामध्ये स्प्लिटिंग ऑफ सी आणि शेमाच्या पार्टमध्ये तुम्ही इंटलेक्च्युअल ह्याच्यामध्ये जाता. वर्क इंटलेक्च्युअल म्हणजे शेमा इस्रायल करताना आपण इथं पण हात ठेवतो, कारण तो इंटलेक्च्युअल गोष्ट आहे काहीतरी. तर इंटेलेक्च्युअल मधून मग करता. आणि तुम्ही जेव्हा इंटेलेक्च्युअल करता तेव्हा तुम्ही त्या स्ट्रक्चर मध्ये पण आता थर्ड वर्ल्ड मध्ये जाता. थर्ड वर्ल्ड मध्ये तुमचा हे असतं, तुम्ही कनेक्टेड असता थर्ड वर्ल्ड मध्ये. आणि थर्ड वर्ल्ड मध्ये कनेक्टेड असता तेव्हा ती तुमची जी नमाज आहे ना, तुम्हाला त्या लेवल मध्ये हे करत असतं. आणि मग त्याच्यानंतर त्याचा फोर्थ लेवल येतं. फोर्थ लेवल जो आमिदा आहे ना, आपण सायलेंट आमिदा करतो, तो फोर्थ लेवल मध्ये येतो. ओके, तर हा स्ट्रक्चर जो आहे ना नमाजी मध्ये इनबिल्ड केलेला आहे. तर सकाळच्या शहारीत मध्ये नॉर्मल दिवशी पण तुम्ही सकाळची शहारीत करतात ना, त्याच्यामध्ये तो स्ट्रक्चर आहे, पण तो फक्त शब्दात सारखा नाही, वेगळा आहे. तोच स्ट्रक्चर असतो तो. सणाच्या नमाजीमध्ये पण तसं, सगळ्या नमाजीमध्ये तसं. दुपारची नमाज आहे, संध्याकाळची नमाज, सगळ्या नमाजीमध्ये तसं स्ट्रक्चर असतं. त्या स्ट्रक्चरनी काय होतं, त्या स्ट्रक्चरनी तुम्ही त्या लेवलमध्ये जेव्हा ट्रॅव्हल करता ना, तर त्या लेवलमध्ये ट्रॅव्हल केला ना, तर तुमची जो स्पिरिच्युअल ऍसेंट आणि डिसेंट असताना नुसता तुमचा मेंटली नाही होत असतं, तो तुमचा म्हणजे स्पिरिच्युअली पण ऍसेंट आणि डिसेंट होत असतं. आता मी एक्झाम्पल देतो तुम्हाला, की तुम्ही रोज आहे ना सकाळी उठून कामावर जाता कुठंतरी. ओके, घरापासून तुम्ही कामावर जाता, रोज कामावर जाता. पण एक दिवस तुम्हाला आता कामावर जाताना एक दिवस तुम्ही बोलता नाही आज चहा पिवा, चहाचा मूड आला, आणि तुम्ही येऊन असं चहा तुमच्या कामावरच्या रस्त्यामध्ये कुठेतरी चहावाल्याकडे थांबता आणि चहावाल्याकडे बोलता चहा देऊ, एक चहा देना का. तो चहावाला देता, हाँ साहब मैं रोज देखता हूँ आप जाते हो इधर से आते हो, क्या काम करते हो. तो चहावाला तुम्हाला ओळखत असतं. कसा ओळखत असतं, रोज त्या रस्त्याने जाता येतं, तुम्ही त्याच्याकडे कधी लक्ष नाही दिला, पण तो तुम्हाला ओळखत असतं ना, तुम्ही तिथून जाता येतं म्हणून. मग तुम्हाला चहा बात गप्पा मारता, हे करता. आणि मग असं होऊ शकतं की तुम्ही त्या टायमाला जाताना चहा करता, मग तुम्हाला चहा आवडली, मग तुम्ही दुसऱ्यांना बोलता चहा ती मग चांगला बनतो, तुमची ओळख झाली तिथं तुमच्या वे मध्ये. तसा नमाजीच्या स्ट्रक्चर मध्ये तुम्ही जेव्हा रोज जात येत असताना, तर ह्या स्ट्रक्चर मध्ये वेगवेगळे आहेत ना, ते तसं देवदूत लोकांची दुकान आहेत, वेगवेगळ्या स्ट्रक्चरच्या वेगवेगळ्या लेवलच्या देवदूत लोकांची दुकान आहे. आणि मग ते देवदूत आहे ना, तुम्हाला तुमच्या ह्याच्यामध्ये आहे ना हेल्प करू शकतात, कारण ती लोक तुमच्या संगती कम्युनिकेट करू शकतात जर तुम्हाला त्यांची गरज लागली तर, किंवा त्यांची तुम्हाला गरज असेल तर. बरोबर. जसं आता तुम्हाला चहा नाही पियाची, पण तुम्ही चाललो, पण तो चहावाला तुम्हाला हा साहेब कैसे हो करून हात करता ना, तसा तुम्ही कधीतरी नमाज करताना हे करताना किंवा झोपेत मध्ये याच्यामध्ये तिकडचा येतसिरा लेवलचा वरचा लेवलचा देवदूत तुम्हाला हात करून सांगतो, अरे कसा आहेस, मला तुला एक मेसेज आहे, असा असा होणार आहे, असा असा कर.
तो सांगू शकतो तुम्हाला, कारण तुमचा तो पाथ आहे ना, तुम्ही देवासंगती कॉन्टॅक्ट करण्यासाठी जो पाथ वापरता ना, त्या पाथनी येता जाताना तुम्ही तुमच्या कामावरच चाललात, तुम्ही तुमचा कामच करता, पण त्या काम करताना ज्या ओळखी होतात ना तुमच्या त्या स्ट्रक्चर मध्ये, त्या स्ट्रक्चर मधल्या ओळखी झाल्या तर तुमच्या संगती तो कम्युनिकेशन होऊ शकतो. तुम्ही देवदूत बरोबर बोलायला गेलात ना तर देवदूत तुमच्या संगती नाही बोलणार आहे, कारण तो हेच नाही है ना. मला जर चहाची तलप आली घरी बसल्या बसल्या तर मी 4 किलोमीटर 10 किलोमीटर लांब जाऊन चहा नाही पिणार आहे ना. मी जर कामावर जाताना मला चहाची तलप आली तरच चहा पिणार ना. तसं आहे. तर मी नॉर्मल याच्यामध्ये जर कामावरच नाही जात पण मला तलप आली तर मी रोज बॉम्बे सेंटरला सँडविच रोडला जाऊन चहा पिलं तर काय झालं त्याच्यात. पण मी जर बॉम्बे सेंटरला कुठेतरी कामाला जातोय तर मला माहिती आहे तिथं कुठला चहा वाला तर त्याच्याकडे मी जाईन. तर तसं असतं. तर ह्या स्ट्रक्चर मध्ये जे बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या बाकीच्या गोष्टी हा स्ट्रक्चर चालवायला आहेत. अख्खा स्ट्रक्चर चालवासाठी आहेत. पण त्याच्यामधून तुम्ही जाता येता ना प्रेयरच्या स्ट्रक्चर प्रेयरनी तर तुमची त्याच्या जाता येता म्हणून ती लोक तुम्हाला ओळखायला लागतात. आणि जर ती लोक तुम्हाला ओळखायला लागली ना तर त्यांना परमिशन मिळाली तर ती तुमच्या संगती बोलू शकतात. तुम्हाला मुद्दाम त्यांच्याकडे चहा प्यायला नाही जायचं. असं नाही आहे की तुम्ही कब्बाला शिकला म्हणून तुमच्या संगती कोणतरी कानातून आवाज येईल. तुम्ही ह्या स्ट्रक्चर मध्ये ट्रॅव्हल करता तरच तुम्हाला तो हे करेल. कारण तुम्ही प्रॅक्टिकल त्याचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन असं आहे की तुम्ही त्याच्या संगती तुम्हाला सेफी रोज संगतीने ह्याच्या संगती त्याच्या संगती कनेक्ट करता नाही येणार आहे. कनेक्ट व्हायसाठी तुम्हाला हा स्ट्रक्चर आहे, ह्या स्ट्रक्चर मध्ये तुमचा कनेक्शन होईल. ओके, जरा नाही समजलं असेल तर परत सांगेन. दुसऱ्या कोणाला काय क्वेश्चन असेल तरी सांगू शकता. असं नाही की जॉनीनेच विचारलं पाहिजे. ऍक्च्युअली कुछ समजा. समझ रहा है. हाँ, तर नमाज आहे ना, नमाज इम्पॉर्टंट आहे. नमाज इम्पॉर्टंट आहे पण तुम्ही अख्खी नमाज तुम्हाला असं नाही की 4 तास नमाज करायची बसून. कितीतरी नमाजीमध्ये एक्स्ट्रा पण आहे. एक्स्ट्रा म्हणजे काय एन्जॉय करतो आपण. जी माणसं नमाज एन्जॉय करायला लागतात ना त्या लोकांना आहे ना मग तो जास्ती टाइम करावा असं वाटतं. म्हणजे ते कसं आहे ड्रग्स घेतल्यासारखं आहे. कुठला तरी ड्रग ऍडिक्ट सारखं होतात. ते ऍडिक्टेड होतात मग ऍडिक्टेड झालं मग माणूस तो नमाज करतो. मग नमाज झाला आणि आता मी तेली वाचतो. मग तो तेली वाचतो. मग तेली वाचला ना मी आता काहीतरी अजून करतो. मग तो काहीतरी अजून करत बसतो. तो ऍडिक्टेड झाला नमाजीला. ऍडिक्टेड नाही व्हायचं नमाजीला. कारण त्याच्याने तुम्हाला खुशी होणारच आहे, आनंद होणारच आहे नमाजीने. कारण तुम्ही सोर्स संगती कनेक्ट होताय. तर सोर्स संगती कनेक्ट होताना तुम्हाला आनंद होईल पण तो आनंद कंटिन्यू मध्ये फ्लो होत राहावा, कंटिन्यू मध्ये होत राहावा म्हणजे तुम्ही ऍडिक्टेड झालात ना. ऍडिक्टेड सारखा नमाज नाही करायची. आणि आजकाल माणसं कारण माणसांना तो स्ट्रक्चर माहिती नाही कसा आहे म्हणून माणसं काय करतात ऍडिक्टेड होतात त्या गोष्टीला. जसं आपण साखरेला ऍडिक्टेड झालो ना, चहाला साखरेला ऍडिक्टेड झालो तसं आहे ते. कारण गोड लागतंय, चांगला लागतंय, एनर्जेटिक लागतंय म्हणून मग आपण ते जास्तीत घेतो. पण त्याच्यामुळे मग डायबिटीज पण होऊ शकतं ना. तर तसं आहे नमाजीचा पण माणूस ऍडिक्टेड झाला, जास्ती ऍडिक्टेड झाला ना तर तुमच्या मेंटॅलिटीवर, स्पिरिच्युअलिटीवर आणि सायकोलॉजीवर परिणाम होऊ शकतो त्याचा. तो नाही झाला पाहिजे. त्याच्यासाठी नमाज कशासाठी करायची, का करायची, किती करायची ते माहिती पाहिजे. आणि तुम्ही नमाज कराल ना तर तुम्हाला समजतं की त्या नमाजीमध्ये काय होतंय. तुम्ही तुमची स्टार्ट करायसाठी जी माणसं अजिबात नमाज नाही करत ना त्यांनी कोणी त्या 3 टायमाच्या नमाजीपैकी 1 टायमाची नमाज तरी चालू करायला. आणि अख्खी करायला नको चालू करू, थोडी थोडी चालू करा है ना. आपल्याला थोडा थोडा मध खाल्ला ना तर आपण पचवू शकतो तर जास्ती मग खाऊ स्लोली. पण आपल्याला अजिबातच नाही खाता येते तर तो थोडा स्टार्ट करा. तुम्ही स्टार्ट केली तर तुम्हाला त्याच्यामध्ये येईल. अख्खा जो स्ट्रक्चर आहे ना तो स्ट्रक्चर ह्याच्यासाठीच आहे की तुमचा कॉन्टॅक्ट कसा होईल त्याच्यासाठी. पण त्याच्या व्यतिरिक्त पण आहे. असं नाही की नुसता नमाजीतून कॉन्टॅक्ट आहे. स्पिरिच्युअल वर्ल्डचा आणि तुमचा फक्त नमाजीतून कॉन्टॅक्ट आहे असा नाही आहे. ओके. आणि जर असा कोण समजत असेल तर मी करेक्ट करतो तुम्हाला. हलाखा आपला जो कायदा कानून आहेत ना ते पाळण्यामध्ये पण कॉन्टॅक्ट आहे. कारण मित्सवा याचा लिटरल अर्थ होतं कनेक्शन. तुम्ही जेव्हा मित्सवा करताना काय पण त्या टायमाला तुम्ही कनेक्शन्स करत असता. म्हणून आपल्याला मित्सवा करताना नमाज पण आपण करतो. खायचा हे करताना तो मित्सवा नमाज कशाला करतो कारण त्याच्याने आपल्याला तो कनेक्शन त्या पाथवेनी कनेक्शन होते. तो मित्सवा नुसता करून पण नुसता मित्सवा नाही करायचा आणि नुसती नमाज पण नाही करायची. सगळ्या मित्सवा पण करायचा आणि नमाज पण करायची. तुमचा मित्सवा म्हणजे कसं आहे ऍक्शन्स आहेत. तुमची ऍक्शन लेवलवर आहे. तर ऍक्शन लेवलवर ज्या गोष्टी आपण करू शकतो त्या लेवलवर आपण करायची. नमाज काय आहे, नमाज स्पिरिच्युअल आहे. ओके. ती ऍक्शन लेवलवर आपण कुर्बानी बिरबानी नाही देऊ शकत म्हणून आपण त्याच्यामध्ये एवढा ऍडिशन करून ती जास्ती केलेली आहे. तर ती जास्ती केलेली गोष्ट
करायच्या पहिले ऍक्शनच्या लेवलच्या बाकीच्या जे मिचवा आहेत ते सगळं मिचवा करायचं आपल्याला. आणि मिचवा करणं हार्ड नाही. मी एक लक्षात ठेवा की आहे ना, आपल्या मम्मीनी बनवलेल्या जेवणासारखं आहे ते. जर आपल्याला असं वाटलं ना की मम्मीने बनवलेलं जेवण आहे आणि आपण जाऊन खाल्ला तर काय, मला नाही पाहिजे, खाय मम्मी आता, मला नाही आवडत, मला बाहेर ते टपरीवाला बनवतो ना त्याची चहा आवडतं, मला तो अमुक हॉटेलला त्याचं आवडतं, म्हणून मग मी मम्मीच्या हातचा नाही खाईन असं ठरवलं ना माणसाने, तर तो मिचवा न करण्यासारखा आहे. पण मी मम्मीच्या हातचं जेवण खाल्ला ना तर माझ्या मम्मीला आनंद होतो, कारण माझ्या मम्मीने एवढ्या मेहनत घेऊन तो जेवण बनवला, तर माझ्या मम्मीच्या हातचा मी जेवण खाल्ला ना तर मला, माझ्या मम्मीला आनंद होतो, माझ्या मम्मीला हॅपीनेस मिळतं. आणि तिला वाटतं की अरे माझ्या मुलांनी खाल्ला, अरे मी एवढा बनवला, मेहनत घेते खाल्ला. तर तो मी काहीतरी मम्मीला आनंद द्यायसाठी जी गोष्ट करतोय ना, तर तसा मिचवा आहे. तर मिचवा काय आहे की मी ते केला ना तर जरी मला त्याच्याबद्दल सवय झाली आहे, मला त्याच्याबद्दल हे झालंय, मला त्याच्याबद्दल एवढा हे नाही वाटत आहे, तरी पण मी ते केला ना तर ज्यांनी तो मला मिचवा दिला ना त्याला आनंद होता. म्हणजे मी गॉडला, खरं मी देवाला, क्रिएटरला आनंद देतोय असं तुम्ही विचार करून जर मिचवा केला ना तर तुम्हाला समजतं की मिचवा म्हणजे खरोखर तो कनेक्शन आहे. कारण तुम्ही मम्मीच्या हातचं जेवण खाल्ला तर मम्मीला जसा आनंद होतो आणि मम्मी जशी तुम्हाला जवळ घेतं आणि प्रेम करतं आणि अरे माझा बच्चा करतो ना, तसा देव पण तुम्हाला तुमच्या संगती करेल. तुमचा कनेक्शन ठेवल, देवाला पण समजते की नाही अरे आम्ही सांगितलं तर हा करते करून, असं असतं. तो कनेक्शन पॉइंट आहे मिचवा. आणि नमाज ही बोलण्यासारखी आहे, मम्मी सांगते जाऊन गप्पा मारण्यासारखी आहे. ओके, मी मम्मी घेतोय तर असा विचार करू नका डॅडी घ्या तुम्ही मम्मीच्या जागेवर, पण डॅडी जेवण नाही बनवत ना. आता कोणाच्या घरी जाऊन जेवण बनवतं डॅडी पण, तरी पण तर तो त्या टाइप मध्ये आपण कंपॅरिझन केलं ना तर आपल्याला लक्षात येतं की काय गोष्ट मी सांगते तुम्हाला. कारण आपला जो स्ट्रक्चर आहे ना तो स्ट्रक्चर त्या आपल्या स्ट्रक्चर मध्ये आहे ना, एक्स्ट्रीम मध्ये नाही जायचंय कुठल्या पण, म्हणजे फिजिकॅलिटीच्या पण एक्स्ट्रीम मध्ये नाही जायचं आहे आणि स्पिरिच्युअलिटीच्या पण एक्स्ट्रीम मध्ये नाही जायचं. आपल्याला मिडल पाथ घेऊन जायचं, दोन्ही पाथ पकडून स्पिरिच्युअलिटी आणि फिजिकॅलिटी दोन्ही घेऊन, फिजिकॅलिटी मध्ये जे अलाउड आहे ते करायचं, स्पिरिच्युअलिटी मध्ये जे अलाउड आहे ते करायचं आहे, ते दोन्ही घेऊन आपण चालायचं आहे, कारण तो मिडल पाथ आहे. आणि त्या पाथवर तुम्ही एकदा चालायला लागलात ना तर तुम्हाला एक्सपिरियन्स येतील, तुम्हाला समजल, तुम्हाला स्वप्न पडतील, जर तुम्हाला त्रास होणार असेल तर तुम्हाला हिंट मिळेल, तुम्हाला समजल की काहीतरी अरे मला असं काय वाटते, काहीतरी होणार आहे काय, काहीतरी नाही, सगळा तुम्हाला. प्रत्येक माणसाला प्रत्येक माणसाचं वेगवेगळे सेन्सेस असतात, वेगवेगळे सेन्सेस. आपल्याला 12 सेन्सेस असतात. ओके, आपले 5 सेन्सेस आहेत, सायन्स सांगतं 5 आहे, पण कब्बाला सांगते की 12 सेन्सेस आहेत आपल्या फिजिकल. झोप पण आहे ना, ही एक सेन्स आहे आपली, सेन्स ऑफ स्लीप. जेव्हा आपण झोपतो ना तेव्हा अख्खा सगळा थंड पडतो आणि आपल्याला समजत नाही अख्खा जग बाहेर दुनियेचा, तो एक सेन्स आहे, सेन्स ऑफ स्लीप आहे. आणि सेन्स ऑफ अवेकनेस आहे त्याचा ऑपोजिट, जागेपणाचा. तर त्याच्यामध्ये पण लेवल आहे, तुम्ही किती झोपू शकता आणि किती जागा होऊ शकता. आणि आपण आहे ना, युजली आपण आहे ना झोपेपासून ते जागेच्या आहे ना त्या बाजूलाच असतो, म्हणजे मिडल पाथला नसतो, आपण झोपेतच असतो किती पण जागा झालं तर. तुम्ही जेवढं जागा व्हाल ना, तुमचा अवेकनेसचा जेवढा सेन्स जागा होईल ना, तेवढा तुम्हाला या जगामध्ये जास्तीत गोष्टी दिसायला लागतात, जास्ती गोष्टी समजायला लागतात, जास्त सगळा हे होतं, तुम्ही अवेक होता प्रत्येक गोष्टीसाठी. ओके, तसा सेन्स ऑफ स्पिरिच्युअलिटी पण आहे. स्पिरिच्युअलिटी सेन्स करायची एक सेन्स आहे आपल्याकडं, आणि ती सगळ्या माणसांकडे नसतं. इंडियामध्ये असतं कितीतरी माणसांकडे, म्हणून आपली माणसं कितीतरी आपली माणसं गेली ना तर इंडियामधली दुसरी जातीची, दुसऱ्याची माणसं आहेत ना, त्या लोक बोलतात अरे तुम लोग को देख के बहुत अच्छा लगा, कितना अच्छा लगता है, कितना हे, कारण ते लोकांना सेन्स आहे स्पिरिच्युअलिटी फील करायचा. आपल्याला कधी कधी कुठला माणूस बघितल्यावर अरे काय मोठा माणूस आहे असं वाटतं ना, तो स्पिरिच्युअलिटी सेन्स करायचा फील आहे असा, तो पण एक सेन्स असतो. तर असं कितीतरी सेन्स आहे, 12 सेन्स आहेत आपल्याकडे. तर ते हे 12 सेन्स सगळं घेऊन आपल्याला या जगामध्ये फिजिकॅलिटी करायची आहे. आणि स्पिरिच्युअलिटी आणि फिजिकॅलिटी मिक्स करून मिडल पाथने आपण जेव्हा जातो ना, तर त्याच्यामध्ये ऍक्शन ही तोरावेनी करायची आहे, आणि आपला जो कम्युनिकेशन आहे हे पण तोरावेनी करायचं आपल्याला. तोरावेनी म्हणजे आपली नमाज हे ते ना, तू त्याच्यानी करायची, कारण ऍक्शन आणि तो वेगळा पाथ आहे, तो मेरकावाच्या ह्याच्यामध्ये. तर चॅरिट बिल्ड करून आपण जातो. स्लोली आपण त्याच्यावर जास्ती बोलू, पण आता स्टार्ट केला आपण बोलायचा, तर अजून आता त्या नमाजीबद्दल त्याच्याबद्दल बोलतोय, पण ना तो एक हे आहे, पाथ आहे.
आपल्या रिलीजन मध्ये इगोला मारायचं नसतं. 12 सेन्सेस आहे. काय 12 सेन्सेस आहे बुद्ध आपल्या पुऱ्या याच्यामध्ये. हा 12 आहेत ना सेन्सेस. हा सगळं पाहिजे तुम्हाला एकदम. स्लोली घ्या ना. मी आता कितीतरी सांगितलं. मी मध्ये सांगतो असं एक आता 12 अख्खं सांगायचं नसतं तसं सगळ्यांना. एकत्र सांगितलं आम्हाला. नाही एकत्र नाही सांगायचं. 5 तर तुम्हाला माहिती आहेत. आता स्लीपचं सांगितलं तुम्हाला, स्पिरिच्युअलिटीचं सांगितलं, 7 तर माहिती पडलं. अजून ते पण मी पहिले सांगितलं. स्लोली एक सांगितलं. सगळं सांगितलं तर सगळं नाही. तुम्हाला जास्त आपल्या बॉडीमध्ये एवढा हे पॉवर आहे ना, आपल्याला समजलं ना तर आपली बॉडी मग आपल्याला सांभाळायला त्रास होतो. आपण त्या गोष्टींवर लक्ष द्यायला लागतो. तर स्लोली लक्ष देऊ आपण. कारण एकदम लक्ष दिलं ना आपण तर आपल्याला त्रास होतो. म्हणजे आपल्याला समजलं की अरे माझ्या बॉडीमध्ये असा सेन्स आहे आणि मला त्या सेन्स बद्दल माहिती नव्हता. मी लक्ष देतो आणि मग लक्ष दिलं माहिती पडतं अरे लहानपणापासून मला हे होत होतं मी केला नाही ते ना. जरा ऍडजस्ट करायला टाइम लागतो. तर स्लोली घेऊ आपण. ओके. हा आपला सेन्स ऑफ स्लीप आहे ना, त्या सेन्स ऑफ स्लीप मध्येच आपण प्रोफेसी आणि या गोष्टींसाठी कनेक्ट होतो. किती डीप स्लीप लागते तुम्हाला, किती एकदम डीप स्लीप. एकदम जी डीप स्लीप आहे ना त्याला बेशुद्धी बोलतात. ती बेशुद्धीची स्लीप असतं. तर स्लीप मध्ये पण 4 लेवल आहेत. स्लीप हा एक सेन्सचा एक पार्ट आहे, पण त्याच्यामध्ये पण 4 लेवल आहेत. आणि मग अवेकनेस मध्ये तर 32 लेवल्स आहेत. 32 लेवल्स आहेत. आणि म्हणजे नुसता स्लीपच्या याच्यामध्ये बोललो. आणि आपण जो आहे ना त्या दोघांच्या मध्ये पण म्हणजे 32 लेवल तर आपण पहिल्या लेवलला पण नाही पोहोचत त्याच्या. पण आपण स्लीपच्या आहे ना एक आतमधल्या लेवल मध्येच वावरत असतो माणसं. एवढ्या स्लीप मध्ये असताना की आपल्याला समजत नाही की आपण हॅबिटनी किती गोष्टी केल्या, हॅबिटनी किती गोष्ट होतात. कारण आपण त्या गोष्टीसाठी झोपलेलो असतो. आपल्याला समजत कितीतरी गोष्टी आपण हॅबिटनी करतो. कोणतरी आपल्याला दिसला आणि आपण त्याच्याकडे बघून हसतो. आणि कोणतरी दिसलं तर आपल्याला राग येतो त्याच्याबद्दल. आपल्याला समजत नाही. आपण स्लीप मध्ये आपल्याला समजतच नाही का मी त्याच्याकडे बघून हसलो आणि का मी त्याच्याकडे बघून मला राग आला. कारण तुम्ही स्लीप मध्ये आहात. समजला. तुम्ही खरोखर जर हे केलं ना तर तुम्हाला समजतं. कारण ज्याच्याकडे बघून मी हसलो ना तो कोणतरी माझ्या आवडीच्या माणसासारखा कोणीतरी माझ्यासाठी काहीतरी चांगला केला, किंवा माझी मम्मी माझा डॅडी असं काय कोणतरी होता आणि तसा दिसतंय. म्हणून त्याला बघितल्यावर मला ती अनकॉन्शियस आठवण झाली ना, म्हणून मी त्याला बघून हसलो. आणि कुठल्याला राग येतो ना तर आपण कुठल्या तरी निगेटिव्ह बद्दल तसा फेशियल फ्युचर्स हे केलेलं असं म्हणून आपल्याला राग येतो. त्या माणसाचा बिचाराचा काही संबंध पण नसतो त्याच्यासाठी. तर आपण त्या अवेकनेस ह्याच्यामध्ये आल्यावर ना तुम्हाला त्या अवेकनेस मध्ये आल्यावर तुम्हाला समजतं अरे हा असा दिसते. मग आपण त्याच्यावर तसा म्हणजे फटका नाही खाऊ शकत आपण. कारण कुठला माणूस माझ्या मम्मी सारखा दिसते म्हणून मी त्याच्यासाठी जाऊन दोस्ती केली आणि माहिती पडलं कॅरेक्टर मध्ये तो एकदम ऑपोजिट आहे, तर तुम्हाला फसवल है ना. तर तसं पण असतं. कारण दिसतं तसा नसतं सगळ्या गोष्टी. पण आपण वागताना तसा वागत असतो. कितीतरी टाइम आला ना आपण आपला मूड आपल्याला समजत नाही का चेंज झाला. कधी ढगाळ होतं ना खूप, तर आपण असा मळूल झालेला असतं. आपल्याला कंटाळा आलेला असतं. आपल्याला समजत नाही काय कारण तो काहीतरी एक्सटर्नल फॅक्टर आपल्याला इफेक्ट करत असतो. तर तुम्ही जर अवेक स्थितीमध्ये असाल ना तर तुम्हाला समजतं काय कशासाठी होतं ते. How to increase awakeness and consciousness? Consciousness is something different. Awareness is something different. Awareness is like तुम्ही अवेअर जेव्हा होता ना त्या गोष्टीसाठी, ती गोष्ट काय आहे त्याच्यासाठी अवेअर होता ना तर त्याला अवेअरनेस बोलतात. कॉन्शियसनेस म्हणजे काय ना, कॉन्शियसनेस म्हणजे ना म्हणजे आपण जर अशी शिडी घेतली, आपण जर अशी बिल्डिंग घेतली, 4 माल्याची बिल्डिंग घेतली, तर 4 माल्याच्या बिल्डिंग मध्ये जे स्टेप्स आहेत ना तर प्रत्येक स्टेप्सवर तुम्ही जेव्हा चढत जाता ना तर त्याला अवेअरनेस बोलतात. म्हणजे यू आर अवेअर दॅट यू आर क्लाइम्बिंग. तर तुम्ही जेव्हा क्लाइम्ब करताना तुम्हाला जो अवेअरनेस आहे त्याला अवेअरनेस बोलतात. पण तुम्ही 4 माल्याच्या वर बिल्डिंगच्या वर जाऊन गच्चीवर गेल्यावर तुम्हाला जो व्ह्यू दिसतो ना अख्खा त्याला कॉन्शियसनेस बोलतात. अवेअरनेस इज नेसेसरी टू इन्क्रीज युअर कॉन्शियसनेस. पण तुमचा कॉन्शियसनेस कधी विदाउट अवेअरनेस पण एकदम चालू जागा होऊ शकतो. असं आहे. विदाउट अवेअरनेस तुम्ही तिथं पोचलेला असाल आणि एकदम तुमचा कॉन्शियसनेस जागा झाला ना तर तुम्ही त्या कॉन्शियसनेस मध्ये आल्यावर तुम्हाला तो कॉन्शियसनेस दिसू शकतो. पण अवेअरनेस इज लाईक यू आर aware that what is happening with you, what is happening with your surrounding, what is ते त्याच्यामध्ये तुम्ही अवेअरनेस त्याला अवेअरनेस बोलतात. माइंडफुलनेस
सेकंड शब्द आहे अवेअरनेस साठी. माइंडफुलनेस म्हणजे यू आर माइंडफुल ऑफ व्हॉट इज हॅपनिंग टू यू. ओके, तर तो अवेअरनेस आहे. आणि कॉन्शियसनेस काय आहे? कॉन्शियसनेस अशी स्टेट आहे की तुम्ही तिथे गेल्यावर ना तुम्हाला ना होल एक अख्खा पिक्चर बघतात. अख्खा पिक्चर बघितल्यासारखा आहे तो. अख्खा पिक्चर म्हणजे वन ग्लान्स मध्ये तुम्हाला सगळा वन ग्लान्स मध्ये दिसतं. असं असतं. तो कॉन्शियसनेस असतं. कॉन्शियसनेस इज समथिंग डिफरंट. एक्सप्लेन नाही करू शकत मी. तुम्ही जर त्या लेवलला गेलात ना, तर मला माहिती आहे कोण कोण गेलात त्या लेवलला, तर त्या लेवलला गेल्यावरच तुम्हाला समजतं कॉन्शियसनेस काय आहे. कॉन्शियसनेस अशी लेवल असतं ना की तिथं गेल्यावर तुम्हाला समजतं की प्रत्येक गोष्ट काय होते ते बरोबर होतंय, कसा होते ते बरोबर होतंय, हे झालं ते बरोबर झालं, ते झालं ते बरोबर झालं, सगळं एव्हरीथिंग फिट्स, सगळं एकदम व्यवस्थित आहे. आणि अवेअरनेस म्हणजे काय आहे? अवेअरनेस म्हणजे प्रत्येक गोष्ट कशी होते त्याच्यामध्ये, तुम्हाला ते बरोबर होतंय की वाईट होतंय की चांगला होतंय ते नाही तुम्ही अवेअर होत, त्याच्यासाठी तुम्हाला नाही समजत. यू आर अवेअर दॅट काहीतरी वेगळा होतंय, काहीतरी हे होतंय, असं होतंय, असं का होतंय, कारण माझं असं आहे म्हणून होतंय, तसं आहे त्याचं असं, त्याला अवेअरनेस बोलतात. Yes, Rachel, your question. Before Rachel, I just wanted to add to what Judah was saying. This is Rabbi Joshua. एवढंच की माझा व्हिडिओ चालू नाहीये. स्पीकिंग फ्रॉम आउविया's फोन. तर अवेअरनेस आपल्या हातात आहे, आपल्या कंट्रोलमध्ये आहे असं मला वाटतं. मे बी आय डोंट नो मच अबाउट कबाला, बट फ्रॉम माय एक्सपिरियन्स आय विल टेल यू. Because I believe I have had the opportunity to experience both these levels. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही मेडिटेशन मधून नाहीतर एक सायलेंट मे बी यू वेंट टू वॉच अ मूवी, राईट? तिकडे लाईट बंद करतात, सगळं बंद करतात, एकदम टोटल, म्हणजे तुमचा टोटल फोकस ते त्या स्क्रीनवर घेऊन जातात, बरोबर? तर दे आर पर्किंग अप युअर अवेअरनेस ऑफ दॅट पर्टिक्युलर स्क्रीन इन फ्रंट ऑफ यू. यू कॅन ऑल्सो डू दॅट. तुम्ही आता समजा एक सनसेट बघत असाल, राईट? सो यू काम डाऊन एव्हरीथिंग आणि तुम्ही तुमचा अवेअरनेस पर्कअप करू शकता. कितीतरी गोष्टींनी तुम्ही कोणता तरी एक मस्त नॉवेल वाचता, तर यू आर व्हेरी एनग्रॉस्ड अँड व्हेरी फोकस्ड, तर तुमचा अवेअरनेस वाढणार आहे त्या वेळेला. देन यू विल बी एबल टू, इवन वेन यू आर आउट ऑफ आफ्टर रिडिंग द बुक और व्हॉट एव्हर, तुमचा जो लेवल असणार आहे तो अवेअरनेसचा थोडासा हायटंड असणार आहे, हायटंड अवेअरनेस. पण कॉन्शियसनेस मला नाही वाटत आपल्या कंट्रोलमध्ये आहे की आपण त्याला पर्कअप करू शकतो की चावी देऊ शकतो. ती गोष्ट इज अ गिफ्ट अँड वी आर ऑल कॉन्शियस. द कॉन्शियसनेस टू टेल यू दॅट व्हॉट इज इट टू बी कॉन्शियस इज, आय मीन, नॉट नेसेसरी ना. आपण सगळेच वेन वी आर अस्लीप वी आर टू सम एक्सटेंट व्हेरी व्हेरी लेस कॉन्शियस. पण तुम्हाला कोणी हाक मारली तर तुम्ही जागा व्हाल, म्हणजे तुम्ही टू सम एक्सटेंट देर इज सम कॉन्शियसनेस हॅपनिंग देन ऑल्सो. कारण हाक मारल्यावर माणूस झोपलेला जागा होतो की काहीतरी आवाज झाला, काय झाला, तर जागा होईल तो, राईट? तर एक कॉन्शियसनेस तेव्हा पण एकदम लो एब वर चालू असतं, पण त्याला कॉन्शियसनेस म्हणतात, कारण आय एम नॉट फोकसिंग माय अवेअरनेस. आणि जागृतीमध्ये पण अवेअरनेस असतो. पण लेट अस टॉक अबाउट इन टर्म्स ऑफ सायंटिफिक थिंग. यू हॅव इलेक्ट्रिसिटी, राईट? तर ज्या वेळेला इलेक्ट्रिसिटीचा वॅटेजच वाढला, राईट, ऑटोमॅटिक 120 वरती चालणारी गोष्ट 240 वरती जास्त लाईट आपोआपच येणार. तसं आहे आतमधून ते सिस्टमचा जो कॉन्शियसनेस आहे, तुमचा जी काही लाईफ फोर्स आहे ती पर्कअप झाली, तो ऑटोमॅटिक तुमचं सगळं काय हायटंड होणार. मग तुमचा अवेअरनेस पण हायटंड होणार. पण ते तुम्ही नाही करू शकत. कधीतरी असं होतं की you get into a state where that whole thing can become a little heightened. मग म्हणजे मला असं वाटतं तो व्होल्टेजच आतमधून जास्त होऊन जातो त्यावेळेला. आय डोंट नो इफ आय कॅन एक्सप्लेन इट राईट, बट दॅट इज व्हॉट इज heightened consciousness. म्हणजे your consciousness becomes on totally different level. Am I correct, Judah? Or आपल्याला ना पहिले म्हणजे त्याच्याबद्दल बोलायचं, आपल्याला ना डिफाईन करायला लागेल कॉन्शियसनेस अँड अवेअरनेस. हायटेंड कॉन्शियसनेस नसतं, कॉन्शियसनेस असतं. आपली अवेअरनेस आपण जर म्हणजे अवेअरनेस करायसाठी जोशवा बोलला ना, त्याच्यामध्ये तुम्हाला अवेअरनेस करायसाठी तुम्हाला ना सगळ्या बाकीच्या सेन्सेस थंड करायला लागतात. आणि कुठला तरी एक सेन्स आहे ना, 12 सेन्स पैकी 12 सेन्स पैकी मला एक सेन्स आहे ना
कॉन्सन्ट्रेट करायला लागतं एका गोष्टीवर. जसं नॉवेल वाचायचा, पिक्चर वाचायचा ना, जसं बोलत ते, त्याला आपण अवेअरनेस बोलतो. आणि कॉन्शियसनेस म्हणजे तुमच्या 12च्या 12 हे जे सेन्सेस आहेत ना, ते 12च्या 12 सेन्सेस आहे ना, एका टायमाला त्या गोष्टीवर अवेअर झाले. म्हणजे 12 गोष्टींनी तुम्ही जेव्हा, म्हणजे तुम्ही आता पिक्चर बघताना तुमच्या सगळ्या सेन्सेस, तुमच्या माइंडनी पिक्चर बघताना तुम्ही कॉन्सन्ट्रेट करून बाकीचं सगळं हे करून एक ह्याच्यावर आलं ना, तर असं त्याच्यामध्ये कॉन्शियसनेस मध्ये तुमचं 12च्या 12 सेन्सेस आहेत ना, ती लोक सगळं तो पिक्चर बघतात, असं आहे. तर तो कॉन्शियसनेसचा लेवल आहे ना, तो कॉन्शियसनेसचा लेवल म्हणजे अवेअरनेसच्या ह्याच्यामध्ये आहे ना, तो वेगळा आहे. पण त्या अवेअरनेसच्या ह्याच्यामध्ये वेगळा जायला तुम्हाला अवेअरनेसनेच तो क्लाइंब करायला लागतं. कारण प्रत्येक सेन्स जर तुम्ही अवेअरनेसनी जर शार्प नाही केला ना, तर तुमचा कॉन्शियसनेस तेवढा प्रत्येक ह्याच्यामध्ये वाढत नाही जात. ओके, होप माणसाला समजलं. पण कॉन्शियसनेस वेगळी गोष्ट आहे. ओके, कॉन्शियसनेस ही वेगळी गोष्ट आहे. कॉन्शियसनेस म्हणजे माणूस जेव्हा कॉन्शियस होतो ना, तर त्याला आहे ना अख्खा होल पिक्चर दिसतं, अख्खा पिक्चर दिसतं, सगळ्या बाजूनी दिसतं, सगळ्या बाजूनी सगळ्या गोष्टींनी दिसतं, पास्ट फ्युचर प्रेझेंट तिन्ही गोष्टींनी त्याला तो पिक्चर दिसतं. त्याला पुढून मागून खालून वरून सगळ्याकडनं तो पिक्चर दिसतो. म्हणजे त्याला जी गोष्ट दिसते ना, ती सगळ्या साईडनी सगळ्या ह्याच्याने दिसत असतं. तर तो कॉन्शियसनेसचा लेवल असतं. आणि ती डिपेंड्स अपॉन युअर अवेअरनेस. तुम्ही किती तुमचा अवेअरनेस शार्पन केला, अवेअरनेस मध्ये किती तुम्ही राहिला आणि किती तुम्ही अवेअरनेस तुमचा शार्पन करला, हे करता, ट्राय करत असता तुमचा. ओके, तर ते अवेअरनेस आपल्या नमाजीमध्ये आहे ना, आपला तो अवेअरनेस आपण स्लोली जेव्हा आपली नमाज आपल्याला बाहेर यायला लागतं ना, तर आपल्या काय होतं, आपला अवेअरनेस त्याच्यामध्ये जास्ती गेलेला आहे. पहिले आपल्याला जास्ती अवेअर करून प्रत्येक वर्ड बघून करायला लागतं. पण आपल्याला तो बाहेर होता आणि आपल्याला तो अख्खा वर्ड बघितल्यावर अख्खा वर्ड आठवत असतं, मग अख्खा सेंटेन्स आठवत असतं. माणसांना अख्खी नमाज बाहेर होतं का? कारण तुमचा त्या नमाजीमध्ये याच्यामध्ये अवेअरनेस तेवढा तुम्ही शार्प केलेला आहे. की आता तुम्हाला एक शब्द एक वर्ड नाही वागवला, अख्खा तुम्हाला सगळा समजतं. आता तुम्हाला दिलं तो तसा सगळ्या गोष्टींमध्ये तुमचा अवेअरनेस तुम्ही करू शकता. फिजिकल गोष्टींमध्ये पण अवेअर करू शकता तुम्ही. नुसता एक म्हणजे आता तुम्हाला स्वामी विवेकानंदाची गोष्ट माहिती असेल, तू असं पुस्तक असं टर्न करून वाचायचं ना, असं टर्न करायचं आणि वाचायचं. तू नुसतं पुस्तक असं टर्न प्रत्येक पेज असं बघायचं आणि असं वाचायचं तू. तर त्याचा अवेअरनेस एवढा त्यांनी केला होता ना, त्याचा अवेअरनेस आणि त्याचा ह्याच्याने एवढा केला होता ना, की तो आहे ना एका टायमाला अख्खा पेज आहे ना बघून त्याला अख्खा पेज फोटोग्राफिक मेमरी सारखा झाला होता. त्याचा अख्खा पेज बघितला की त्याला अख्खा पेज मध्ये काय लिहिलेलं सगळं वाचल्यासारखं ऐकायचं. ओके, कारण आपण जेव्हा तुम्ही अवेअर व्हाल ना वाचताना, पण तुम्हाला समजतं की आपल्याला जेवढा दिसतंय ना त्याच्यापेक्षा स्लो आपण वाचू शकतो ना. आपल्याला ना 3-4 सेंटेन्स, 3-4 लाईन, 3-4 वर्ड दिसतात एक संगती, पण आपण जेव्हा वाचायला जातो तर आपल्याला एक वर्ड वाचायला लागतं. पण अवेअरनेस मध्ये तुम्ही जर गेलात ना, तर तुम्हाला वाचल्याशिवाय ना अख्ख्या गोष्टीसाठी एकदम अवेअर होऊ शकता. जसं 3-4 वर्ड साठी तुम्ही अवेअर होऊ शकता ना नॉर्मली, तसं तुम्ही अख्ख्या सेंटेन्स साठी, अख्ख्या ह्याच्यासाठी एक ह्याच्यामध्ये अवेअर झाला की तुम्हाला ते समजू शकतं. तर अवेअरनेस वाढू म्हणजे इट इज समथिंग विच कॅन बी डन. माणसं करू शकतात. कॉन्शियसनेस काय, तुमचा अवेअरनेस जेवढा वाढेल ना, तर तेव्हा तुमचा अवेअरनेस जेवढा वाढला तेवढा तुमचा अवेअरनेस तेवढं सेन्सेस तुमचं जास्ती करून हे करून जास्ती करून तुम्हाला दिसेल तो प्रत्येक गोष्ट. ओके, म्हणून हे 4 लेवल तोराचं आपण जे 4 लेवल करतो ना, ते 4 लेवल पण तसंच आहे. आय थिंक अब्राहम वॉन्ट्स टू आस्क सम क्वेश्चन, बट राखेल, यू हॅव एनी क्वेश्चन? Nothing great, but I just wanted to ask Judah brother के आमचा प्रोग्रेस कसा आहे क्लासचा? And what do you suggest ahead के आम्ही आपण करू. मेडिटेशन मध्ये सांग पुढचा. या प्लीज. मेडिटेशन मध्ये मी सांगेन, पण आता सध्या जे करता ते कंटिन्यू ठेवा. हा जो महिना आहे ना हैशवानचा, तो जाऊ द्या, मग पुढे आपण त्याच्यानंतर आपण बोलू त्याच्याबद्दल. ओके, येस अब्राम, एनिथिंग बट जरा हलका फुलका क्वेश्चन विचार, एकदम कब्बालाच एकदम हे कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन नको विचारू. माणसं एवढी हे नाहीत. अब्राम तलकर. अब्राम, काय क्वेश्चन वगैरे आहे, काय सांगायचं आहे तुला? नाही? Yes, more questions, anybody?
Judah, Yes, please. Going back to awareness and consciousness, little bit. You said there are 32 levels of awakefulness. So how 32 लेवल to अवेअरनेस, त्याच्यामधून आपल्याला कॉन्शियसनेस 32 लेवलचा कॉन्शियसनेस मिळतो. So how do you develop that ability to go into these levels of awareness? आपण जो मेडिटेशन जो करतोय ना, त्या मेडिटेशन मध्ये आपण तेच करतोय. मेडिटेशन मध्ये आपण जो प्युरिफिकेशन प्रोसेस वगैरे जो आपण चालू केलेला आहे ना, तो तेच करतोय. आपल्या सेन्सेस आणि हे सगळं आपण आहे ना शार्पन करतोय. ओके. आणि आपण शार्पन करतोय म्हणजे आता ते काय असा ग्राफवर बनवासारखी किंवा अशी गोष्ट नाही, ती समथिंग विच इज एक्सपिरियन्शियल. हा जो सब्जेक्ट आहे ना, आपण जो कपालावर सब्जेक्ट होतो ना, हा अख्खा सब्जेक्ट आहे ना एक्सपिरियन्शियल आहे. इट इज नॉट समथिंग विच इज दुसरा कसाच नाही आपण एक्सप्लेन करू शकत. आपण वर्ड्सनी पण तो एक्सप्लेन नाही करू शकत. तो एक्सपिरियन्शियल समजू शकता असाच सब्जेक्ट आहे तो. ओके. तर त्या ह्याच्यासाठी एक्सपिरियन्शियलनीच आपल्याला समजतं की माझा, कारण प्रत्येक माणसाला आहे ना त्याच्या एक्सपिरियन्सनी आणि त्याच्या एक्सपिरियन्स काय होते ना त्याच्याने समजतं की माझी स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट झाली आहे की नाही, ते त्याला समजतं. त्याच्यामध्ये काय चेंजेस झाल्यात की नाही ते त्याला पण समजतं आणि त्याच्या आजूबाजूला पण आजूबाजूच्या लोकांना पण समजतं. आपलं डोकं शांत होतं, आपण चिडाचं कमी होतो, हे होतो ते होतो, ते त्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ते काय एक्सपिरियन्स आहे आपला की आपल्याला काहीतरी त्याचा इफेक्ट होते करून, आपल्याला त्याचा काहीतरी फायदा होतो त्याला. आणि त्या गोष्टीनेच आपल्याला त्या गोष्टीमध्ये पुढे जात येतं. आणि असा होऊ शकते की कुठल्या माणसाला 40 वर्ष लागतील, कुठल्या माणसाला 40 सेकंड मध्ये पण होईल. कधी कुठल्या माणसांची एवढी तयारी झाली असतं ना की ती लोकांना आहे ना म्हणजे 4 मिनिटांमध्ये ती लोकांना डायरेक्ट 32 लेवल पास करता येतात त्या लोकांना. कारण त्या लोकांचा त्या 32 लेवलवर जिथं ब्लॉकेज आहेत ना, ते ब्लॉकेज फटाफट उघडलं ना की ते लोक ती लेवल पास करून पुढे जातात फटाकन. असं असतं ते. पण आपण तो लेवल आपण डायरेक्ट आपण स्किप करून नाही जाऊ शकत. आपण डायरेक्ट स्किप करायचं नसतं कुठली पण लेवल. स्किप करून नाही जाऊ शकत. 32 लेवल म्हणजे आहे ना स्टोन आहे ना, सगळ्यात बेसिक पहिली लेवल आहे ना, तुम्हाला जेव्हा स्टोन आहे ना, हा त्याच्या स्टोन मध्ये पण लाईफ आहे हे तुम्हाला जेव्हा जाणवायला लागेल ना, तेव्हा तुम्हाला तुमची पहिली लेवल आहे ना ऍक्टिव्हेट झाली अवेअरनेसची, वेकफुलनेसची, ही तुम्हाला समजेल. जो ह्या जगामध्ये दगड बिगड असतात ना, त्या दगड बिगड मध्ये पण काहीतरी स्पिरिच्युअल एनर्जी आहे. त्या दगडामध्ये, त्या दगडाचा एक्झिस्टन्स आहे ना, त्या दगडाचा एक्झिस्टन्स पण कशा तरी गोष्टींनी देवानी काहीतरी बनवलेल्या एनर्जीनी त्या एक्झिस्टन्स आहे. आणि त्या दगडामध्ये पण जी एनर्जी आहे ना, ती एनर्जी त्याची लाईफ एनर्जी आहे त्या दगडाची. आणि त्या लाईफ एनर्जीमुळे तो दगड कितीतरी हजारो वर्ष तो दगड टिकणार आहे. आणि तो टिकणार आहे त्याच्यामध्ये स्लोली चेंजेस होणार आहेत. आपण तेवढं वर्ष नाही जगत म्हणून आपल्याला नाही समजत. पण तो दगड एक जमान्यामध्ये एवढा मोठा होता आणि तो आता छोटा होऊन एवढा छोटा झाला आणि तो एवढा छोटा होऊन माती होणार आहे. त्याचा जो लाईफ प्रोसेस आहे ना दगडाचा, तो लाईफ प्रोसेस आहे. त्या लाईफ प्रोसेस मध्ये ती एनर्जी आहे. ती एनर्जी आपल्याला समजते. त्या एनर्जी मध्ये आपल्याला जेव्हा हे होतं ना, तेव्हा आपल्याला समजतं की आपण एक लेवल वेकफुलनेस मध्ये आलो, की आपण मटेरियल वर्ल्ड मध्ये आता वेकफुल झालो, मटेरियल वर्ल्ड साठी अवेक झालो आपण, की आपल्याला मटेरियल वर्ल्ड मध्ये स्पिरिच्युअल गोष्टी कशी काम करते ते समजायला लागली. असं स्लोली वरची लेवल आपल्याला येतं. तर तो बेसिक जो लेवल आहे ना, तो बेसिक लेवल आपल्याला ह्युमॅनिटी आहे ना, आता ह्या बेसिक लेवलला आली आहे ना, की त्या लोकांना समजायला लागलं की प्लांट मध्ये लाईफ असतं. नाहीतर कितीतरी वर्षांपूर्वी आहे ना, प्लांट मध्ये लाईफ असते कोणालाच माहिती नव्हतं. आता आपण एवढं अवेअर झालो ना, ह्युमॅनिटी ॲज अ होल, की आपल्याला असा समजायला लागला की प्लांट मध्ये पण इमोशन्स असतात, प्लांट पण घाबरतात, प्लांटला पण हे होतं करून. हा जो अवेअरनेस आहे ना, हा अख्ख्या वर्ल्डचा जो अवेअरनेस आहे ना, तो एक लेवलनी वर चाललेला आहे. तसा आपण आपला अवेअरनेस आहे ना त्याच्याशी पण वर नेऊ शकतो. तर तो फर्स्ट लेवल आहे आपल्याला. फर्स्ट स्पिरिच्युअलिटी मध्ये फर्स्ट अवेअरनेसचा लेवल आहे ना, तो दगडामध्ये पण जीव आहे, दगडामध्ये पण हे आहे. क्वांटम मेकॅनिक्स आणि हे जे सब्जेक्ट्स आहेत ना, हे सब्जेक्ट त्या लेवलवर आहेत अवेअरनेसच्या. कुठं की जिथं त्या लोकांना समजते की हा मटेरियल वर्ल्डचा जे बेसिक पार्टिकल सब पार्टिकल्स आहेत ना, ते पण आहे ना, त्यांना पण काहीतरी गोष्ट आहे, त्या गोष्टींनी ते चालतात. म्हणजे त्यांना वेगळा लॉ आहे, ती लोक त्यांचा लॉ फॉलो करतात, त्यांना पण काहीतरी विल आहे. त्या लोक एक्झिस्ट करतात, काय एक्झिस्ट करतात, त्यांच्यासाठी पण काहीतरी गोष्ट आहे एक्झिस्ट व्हायची. तर ते जेव्हा समजायला लागतं, तो वेकफुलनेसचा फर्स्ट खरं म्हणजे वेकफुलनेसच्या ह्याच्यामधला फर्स्ट स्टेप आहे.
ओके, पण वेकफुलनेस आपण ज्या लेवलला वेकफुल आहात ना, तर त्या आपल्याला ना त्या लेवलला वेकफुलनेस मध्ये यासाठी आपल्या ब्रेनची जी कॅपॅसिटी आहे ना, ती 30 टू 40च्या लेवलमध्ये व्हायब्रेट करायची आपल्याला. युजली आपण अल्फा बीटा गामा रेजवर बोललो ना, फ्रिक्वेन्सीजवर बोललो, ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीजवर बोललो होतो वेगवेगळ्या. तर त्या ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीजवर आपण आहे ना, आपली ब्रेन त्या फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेटच नाही करत माणसं. आपण त्या लेवलला व्हायब्रेट करायला लागलो ना, की आपला वेकफुलनेस, आपला बाकीच्या सगळ्या अवेअरनेस आहे ना, त्या अवेअरनेस त्या लेवलला शिफ्ट होईल. आपण अनकॉन्शियस आणि कॉन्शियस लेवलच्या कुठेतरी मध्ये राहत असतो आपण. कारण आपल्या अनकॉन्शियस मध्ये किती गोष्टी आहेत ना, त्या आपल्याला कसा इफेक्ट करतात त्याच्यासाठी पण आपण अनकॉन्शियस नसतो. म्हणजे आपल्या माइंड मध्ये, म्हणजे मी तो कॉन्शियसनेस, मोठा कॉन्शियसनेस बद्दल नाही बोलत आहे, आपल्या माइंड मध्ये कॉन्शियस अनकॉन्शियस जे लेवल आहेत ना, सायन्स आपल्याला जो शिकवतो तो, त्याच्यामध्ये आपल्याला माहिती नाही आपण किती हॅबिटनी गोष्टी करतोय, किती विदाऊट हॅबिट करतोय, किती त्या गोष्टींवर हे करतोय. तर आपल्याला त्या गोष्टी समजल्या ना, तर आपला मग ब्रेनचा व्हायब्रेशन वाढायला लागतं. ब्रेनचा व्हायब्रेशन वाढल्यावर मग तुम्ही अवेअरनेस मध्ये जास्ती अवेअरनेस, मेडिटेशन तुम्हाला ब्रेनचं व्हायब्रेशन तुमचं नॉर्मल ब्रेनचं व्हायब्रेशन पासून जास्ती ब्रेनचं व्हायब्रेशन करत असतं. तर मेडिटेशन म्हणून करायचं. नमाज पण तेच करतो. तुम्ही जेव्हा नमाज करता ना, तर तेच होत असतं. तुमचं ब्रेनचं व्हायब्रेशन, तेलीम वाजता, नमाज करता, हे करता, तेव्हा तुमचं ब्रेनचं व्हायब्रेशन जास्ती व्हायब्रेट व्हायला लागतं. ते व्हायब्रेट झालेलं जे ब्रेनचं व्हायब्रेशन आहे, ते तुम्हाला अवेअरनेस मध्ये जास्ती नेतात. हायर लेवलच्या अवेअरनेस मध्ये जास्ती नेला ना, तर तो फर्स्ट स्टेप कुठं आहे, जेव्हा तुम्हाला समजायला लागेल की अरे सगळ्यामध्ये जीव आहे, दगडामध्ये जीव आहे, याच्यामध्ये जीव आहे, त्याच्यामध्ये लाईफ आहे. तुम्हाला स्पिरिच्युअलिटी, ह्या जगामध्ये स्पिरिच्युअलिटी दिसायला लागली ना, तर मग तो अवेकफुलनेसचा फर्स्ट स्टेप आहे. आपण एवढं झोपलेलो आहोत ना, की आपल्याला ह्या जगामध्ये स्पिरिच्युअलिटी अजिबात दिसत नाही. आपल्याला जर अजिबात स्पिरिच्युअलिटी ह्या जगामध्ये दिसत नाही ना, म्हणजे आपण झोपलेलो आहोत. आपल्याला जेव्हा ती फील करता येईल आणि हे करता येईल ना, ज्या माणसाला फील करता येईल ना, तो अवेकनेसच्या याच्यामध्ये जातो. आपण कब्बाला क्लासमध्ये शिकतो, हे सगळं शिकतो ना, त्याच्यामध्ये आपण काय करतोय, आपण त्या लेवलला जायला बघतोय. त्या लेवलला एकदा तुम्ही गेलात ना, की मग तुम्हाला तोरा वाचला ना, की तुम्हाला तोरा त्या लेवलवरच समजतं. मग तुम्हाला मी जोशवा नाही लागणार आहे मित्राचा आन्सर सांगायला. तुम्ही जेव्हा वाचाल ना, तेव्हा तुम्हालाच स्ट्राईक होईल. जसं आता तोरा क्लासमध्ये विद्राशवर आपण जे बोलतोय, तोरा क्लासमध्ये हे करताना माणसांना ते विचार केल्यावर माणसांना त्याच्यामधून आन्सर येतं ना, कोणाला तरी कुठला तरी आन्सर येते, काहीतरी येते. काय येते? कारण तुम्ही त्या लेवलला व्हायब्रेट होता, तर तुम्हाला त्या लेवलने तो दिसते ती गोष्ट. तुम्ही अवेअर होता त्या गोष्टीला, की ती गोष्ट तिथं हाय. तुम्ही अवेअर नव्हतात त्या गोष्टीसाठी, पण तुम्ही व्हायब्रेट झाला की अवेअर झाला की मग जोशवा आणि आम्ही लोक काय करतोय, तुम्हाला जास्ती व्हायब्रेट करतोय, थोडासा तुम्हाला जास्ती अवेअरनेस मध्ये नेतोय, की इथं ते पण आहे, हे पण आहे, याच्याशी पण जास्ती आहे बघ, हे पण आहे, ते पण आहे, ते बोलतो. तर ती आपली वेकफुलनेस वाढवायची एक टेक्निक आहे. टेक्निक काय आहे, की हात पकडून चालवल्यासारखं आहे ना. आपण लहान मुलं चालायला लागल्यावर आपण मग त्याला धावासाठी आपण त्याला हात पकडून चालवायला लागतो ना, तसं आता तुम्ही जर चालायला लागलात ना, तर आम्ही तुम्हाला धावायला लावू शकतो. पण तुम्ही चालतच नाही, रांगणाऱ्या मुलाला धावायला नाही देऊ शकत ना, तर तसं असतं ते. तर अवेअरनेस तशीच वाढू शकतो. एकदम हाय लेवलचा हाय फॉन्डा जर क्लास घेतला ना, तर तुम्ही ते उडण्यासारखं आहे, चालण्यासारखं नाही. तर पहिले आपल्याला धावायला यायला लागला, मग आपण पंख लाव, मग उडाची प्रॅक्टिस करू आपण. तर सध्या आपण आता चालाची प्रॅक्टिस करतोय फास्ट. तर त्याच्यामध्ये आपला जो हे आहे ना, तो व्यवस्थित आहे. असं नाही की हे व्यवस्थित करतोय आपण, स्लोली आपला टाइम लागेलच. कारण टाइम त्याच्यासाठी देवाने आपल्याला दिला इथं या जगामध्ये ना, कारण टाइमचा यूज करायसाठी. तो आपण यूज करतो टाइमचा चांगल्यासाठी. ओके, तर लक्षात ठेवा, नमाजीचा जो सिस्टम आहे ना, नमाजीचा सिस्टम आहे तो आपल्यासाठी देवासंगती कॉन्टॅक्ट करायसाठी. आपल्याला देवदूता संगतीने, याच्या संगती, त्याच्या संगती कॉन्टॅक्ट करायसाठी नाही. पण त्या लाईनीमध्ये जर तुम्ही त्या ह्याच्यामध्ये तुम्ही जर ट्रॅव्हल करता, हे करता, तर ते आजूबाजूला राहणारे देवदूत आहेत ना, ती लोक तुम्हाला ओळखायला लागतात. मग ते ओळखायला लागल्यावर मग ती लोक तुमच्या संगती कॉन्टॅक्ट करतील, तेव्हा तुम्ही त्यांच्या संगती बोला. तुम्ही त्यांच्या संगती जर काय काम लागलं, तर तुम्ही त्यांच्या संगती काम करा, बोलायचं. पण अनोळखी माणसं संगती तुम्ही हे केलं, तर तो काहीतरी करू शकते ना, है ना. तर तसं आहे, तुम्ही जर कायच नाही करत, देवासंगती तुमचा कॉन्टॅक्ट नाही करत, नमाज नाही करत, तुम्ही डायरेक्ट देवदूत संगती कॉन्टॅक्ट करायला घेतलं, तर त्याला राग येऊ शकते. कारण ओळख ना पालक काय केले मेरे साथ बात करता, असं बोलायला तो, ना. तर तसं आहे. तर तो हा जो स्ट्रक्चर आहे ना नमाज, नमाज याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, कारण तुम्हाला तो, म्हणून याच्यामध्ये तेली वाचायचा, हे वाचायचं, ते वाचायचं, ह्या ज्या सगळ्या गोष्टी येतात ना, त्याच्यासाठी आहेत, की कारण तुम्हाला तो त्या पाथसाठी
तुम्हाला तो पाथ ट्रॅव्हल करून तुम्हाला त्या एरियामध्ये, तो जे वरची एरिया ना, त्या एरियामध्ये तुम्हाला ओळखायला लागतात सगळं. पण ओळखायला लागतात म्हणजे तुम्ही तिथनं जाता येता म्हणून ती लोक ओळखतात. तुम्ही त्यांच्या संगती ओळखी करायसाठी तो पाथ मध्ये नको जाऊ. तुम्हाला तिकडे जो सगळ्यात वर बसलाय ना त्याच्या संगतीच ओळख ठेवायची आहे फक्त. तुम्ही जर दुसऱ्यांना ओळख करत बसला ना तर कामावर लेट पोचाल. कामावर लेट पोचला ना तर बॉस कामावरून काढून टाकल. म्हणजे समजलं तुम्ही, कामावरून काढून टाकल म्हणजे काय. येस, मोर क्वेश्चन्स. अरे माणसं आहेत ना, कितीतरी माणसं विचारतच नाही. So you are saying that meditation is the important step to go in the that 32 level? Meditation is not. Meditation is a step which we should use because आपण आहे ना त्या लेवलशी पण खाली पडलोय. आपल्या इनबिल्ट आहे मेडिटेशन, आपल्या नमाजी मध्ये, याच्यामध्ये सगळ्यामध्ये इनबिल्ट आहे. पण आहे ना आत्ताचं जग आहे ना, आत्ताच्या जगामध्ये काय केलं आपण आहे ना त्या लेवलच्या पण खाली पडलो. ओरिजिनल ज्या लेवल मध्ये आपल्याला राहायला पाहिजे ना त्या लेवल पेक्षा पण आपण खाली पडलोय. समजलं? आता बघ, एक गोष्ट लक्षात ठेवा, कशाला अलाउड केला हशेमनी, देवानी, की कब्बालाचं नॉलेज असा ओपनली टीच करायला. म्हणजे ओपनली टीच करायला म्हणजे कारण एक्सप्लेन करता येते. आता माणसांना एक्सप्लेन करता येते म्हणजे काय झालं, एक्सप्लेन करता येते म्हणजे टीच करायला अलाउड केलं देवाने. कारण हा नॉलेज एक्सप्लेन करता नाही याचा कोणालाच कधीच. हा अनएक्सप्लेनेबल नॉलेज आहे, सिक्रेट नॉलेज आहे, अनएक्सप्लेनेबल. एक्सप्लेन करण्यासारखा नॉलेज नाही. तो एक्सप्लेन करायला देवानी का अलाउड केला? कारण देवाने बघितलं की माझा मुलगा, माझा लाडका मुलगा एवढा आजारी आहे की त्याच्यासाठी आता बेस्ट दवा जी आहे ना ती माझ्याकडे असलेल्या सगळ्यात प्रेशियस जी गोष्ट आहे ना ती त्याच्या तोंडात मी जबरदस्ती घालीन. तर तो आता वाचल, नाही तर तो मरणार आहे. म्हणजे आपली लेवल, माणसांची लेवल माणसांनी एवढी खालच्या लेवलला नेली आहे ना की आपण आहे ना आता मरणार आहे. म्हणजे आपण डेथ, तो फल खाल्ल्यानंतर, आपण गुड आणि इव्हलचा फल खाल्ल्यानंतर आपल्याला जी डेथ मिळाली आहे ना, तर आपण डेथच्या जवळ एवढं यायला लागलोय ना आपण, की आपण आहे ना प्रत्येक गोष्ट आहे ना डिस्ट्रॉय करायसाठी, डेथसाठीच यूज करायला लागलोय, है ना. न्यूक्लिअर बॉम्ब बनवला डिस्ट्रॉय करायला. आता आपल्याला व्हायरस कसं चालतात, कसं व्हायरस मिळतात ते समजलं. आपण व्हायरस आता यूज करतोय वॉरफेअर साठी, एक दुसऱ्याला संपवासाठी. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण डेथसाठी यूज करतोय. म्हणजे आपण कुठल्या गोष्टीच्या जवळ चाललोय? डेथच्या जवळ चाललोय. ओके, तर डेथच्या जवळ चालले म्हणजे मराच्या जवळ चालले म्हणजे आपली लेवल एवढी खाली पडलेली आहे. ती लेवल वाचवासाठी देवानी अलाउड केलाय की सगळ्यात जी प्रेशियस, सगळ्यात जी सिक्रेट गोष्ट, सगळ्यात जो सिक्रेट नॉलेज होता ना तो देवानी अलाउड केला की ह्याचा एक एक थेंब तरी त्यांच्या तोंडात पडला ना तर ती लोक जागा होतील आणि डेथच्या ऐवजी लाईफ कडे यायला बघतील परत. ओके, अशी गोष्ट आहे. बालशेम तुमनी सांगितलेली गोष्ट आहे की तो राजाचा मुलगा आहे ना एवढा आजारी पडला ना राजाचा मुलगा, की आता तो मरणार. आणि सगळं ते वैद सगळ्या वैद लोक आलं, त्या लोकांनी बघितलं आणि त्या लोकांनी बघितलं की आता मरणार. आता ह्याला वाचवासाठी तुला सगळ्यात मोठा वैद्य आहे ना त्याला बोलव, तू काय करेल तर. त्या वैद्याला बोलवला त्यांनी. मग त्या वैद्याला बोलवल्यावर तो वैद्य काय बोलला की तुझ्या क्राऊन मध्ये ना, तुझा जो क्राऊन आहे त्या क्राऊन मध्ये जो सगळ्यात महागात, सगळ्यात प्रेशियस जो स्टोन आहे ना क्राऊन मध्ये, तो प्रेशियस स्टोन आहे ना, त्या प्रेशियस स्टोनला घे आणि त्याला आहे ना बुक्का कर, चुरा कर, त्याचा पावडर कर त्याची. आणि ती पावडर करून एका वाटीमध्ये ती मिक्स कर. आणि ती वाटीमध्ये मिक्स केल्यावर त्याच्यातला एक चमचा घेऊन आहे ना त्या मुलाच्या तोंडात पाज. आणि आपण जर तेव्हा एक चमचा मुलाच्या तोंडात पाजला ना तर तो मुलगा तर आता एकदम कोमामध्ये गेल्यासारखा. पण तू पाजलास आणि तो चुकून त्या मुलाच्या आतमध्ये गेला ना एक थेंब पण त्याच्यातला, तर तो मुलगा वाचू शकतो. आता राजा काय करेल? तो राजाचा मुलगा आहे. राजाने अलाउड केला तो एवढा मोठा प्रेशियस स्टोन ब्रेक करून, तुकडा करून, हे करून तोंडामध्ये भरवायला अलाउड केला राजाने. आणि राजाला माहिती आहे की तो स्पेशल स्टोन अख्खा तुटून अख्खा कोणाच्याच तोंडात नाही जाणार त्याच्या मुलाच्या. एखादा थेंब आतमध्ये गेला तर, तो एखादा थेंब पण आतमध्ये गेला ना तर त्याच्याने तो मुलगा वाचणार आहे. म्हणून देवाने रिस्क घेतली. त्याच्या क्राऊन मधलं सगळ्यात महागात स्पेशल स्टोन जो कब्बाला, तो स्पेशल स्टोन आहे, तो तोडून चुरा करून ह्या जगामध्ये सगळ्यांना हे करायला. ओके, तो आता
आपण आपल्या तोंडावर टाकतोय, पण तो आतमध्ये जाईल की नाही ते आपल्याला नाही माहिती. पण तो आतमध्ये एक थेंब पण गेला ना, तर त्याच्याने आहे ना आपण जगू शकतो म्हणजे आपण डेथ पासून परत लाईफ कडे जाऊ शकतो. अख्खा जग आहे ना एवढा डेथ कडे गेलेला आहे ना, तो डेथ करून लाईफ कडे यासाठी देवाने हे अलाउड केलेला आहे. तिचा डोक्यातला तो स्टोन म्हणजे कब्बाला नॉलेज हे करासाठी. पण तो आपण पर्सनल गेन साठी युज केला ना परत, तर तो काय होईल, तुम्ही पर्सनल गेन साठी परत ते पण तुम्ही डेथ साठी केलं, तर काहींनी आबेलला मारल्यासारखं आहे ते. काहींनी आबेलला मारला म्हणजे काय आहे की काहींनी बघितलं की आबेल आहे ना, त्याची देव तो कुर्बानी जी करते ना, तो काहीन ती कुर्बानी देव नाही घेत, ऍक्सेप्ट नाही करत, पण आबेलची एक्सेप्ट करते. म्हणून त्यांनी काय केलं, त्यांनी बोला मी जर आबेललाच मारला ना, मग देवाला माझीच करायलाच लागेल ना. तोच नसेल तर मग माझीच करेल देव, म्हणून त्यांनी आबेलला मारला. तसं आहे, मग आपण जर तसा केला ना, म्हणजे ती पण गोष्ट घेऊन आपण आपल्या सेल्फिश स्वार्थासाठी यूज केली ना, तर त्याच्यामध्ये पण आपण म्हणजे फेल, म्हणजे तो आपल्या आतमध्येच नाही गेला तो ती गोष्ट. त्याच्यासाठी अलाव केलेला आहे, त्याच्यासाठी हा नॉलेज एवढा हार्ड आहे, हा विजडम आहे, एवढा किचकट आहे, एवढा सिक्रेट आहे ना, की तो समजवण्यासाठी आहे ना खूप हायली डेव्हलप ब्रेन लागतं. आणि ब्रेनचा अवेअरनेस लेवल आहे ना खूप लागतं. अवेअरनेस जो लेवल आहे ना, तो खूप मोठा लेवल लागतं अवेअरनेसचा. त्या अवेअरनेसच्या लेवलला शिकायची जी गोष्ट आहे ना, ती आपण आहे ना नॉर्मल अवेअरनेसच्या लेवलला जर शिकू शकतो ना, तर त्याचा अर्थ काय आहे की देवाने ते अलाव केला त्या लेवलला हे करायसाठी, शिकायसाठी. म्हणून आपण ते आज शिकू शकतो. आणि ते कशासाठी शिकू शकतो, कारण आपल्याला आता तो म्हणजे डेथच्या जवळ एवढा आपण आलोय ना, की आपल्याला डेथ पासून उलटा जायसाठी आपल्याला ते करायला लागेल. नाही तर आता आपण अख्खा वर्ल्ड डिस्ट्रॉय करू. आपल्याकडे एवढी पॉवर आलेली आहे ना, माणसाकडे, ह्युमॅनिटीकडे एवढी पॉवर आली आहे ना, की ह्युमॅनिटी अख्खा वर्ल्ड डिस्ट्रॉय करू शकते. तुम्ही एक्सपिरियन्स केला असेल या कोरोना पिरियड मध्ये, याच्यामध्ये त्याच्यामध्ये, की माणसाकडे किती पॉवर आहे. तो बिमाऱ्या पण बनवू शकते आता. सगळ्या गोष्टी बनवू शकते तो. न्यूक्लिअर बॉम्ब हे ते सगळ्या गोष्टी बनवू शकते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स बनवण्यापर्यंत आपली मज्जल गेलेली आहे. म्हणजे इंटेलिजन्स नाही, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर विचार करा की आपण म्हणजे किती आहे. आता आपण जर नाही चेंज झालो तर आपण डिस्ट्रॉय करू हा आपला वर्ल्ड. आणि देवाने आपल्याला वर्ल्ड डिस्ट्रॉय करण्यासाठी नाही, काहीतरी प्लॅननी बनवलेला आहे वर्ल्ड. त्या प्लॅनसाठी देवाने आपल्याला इथं पाठवलेलं आहे, त्या प्लॅनसाठी आपल्याला करायचं आहे. त्याचा अर्थ असा ना की सायन्स बियन्स सोडायचा, ते करायचं, पण ते सगळं पॉझिटिव्ह साठी, टेकिंग साठी केला तर ते सेल्फिश मोटिव्ह आहे. आपण सगळं गिव्हिंग साठी करायचं आहे. गिव्हिंग साठी केला तर वेगळा लेवलचा, टू शेअर, टू गिव्ह, द्यायचा. ओके, आपल्यामध्ये जो डिझायर बनवलाय ना देवाने, डिझायर कशासाठी बनवलाय, की डिझायर आपण याच्यासाठी आहे की आपल्याला डिझायर झाला तर काहीतरी गोष्ट आपण घेऊ शकतो. पण तो डिझायर झालेला घ्यायची गोष्ट आणि आपण ते घेतलेली गोष्ट जेव्हा देतो ना, तर तो डिझायर ना फुलफिल होतं. डिझायर फुलफिल म्हणजे तो डिझायर आहे ना, त्याच्याने आपल्याला जास्ती आनंद मिळतो. तुम्हाला एक्सपिरियन्स असेल की आपल्याला ना काय काय गोष्टी डिझायर करतो आणि ती गोष्ट आपल्याला मिळाल्यावर आपल्याला त्याच्यामध्ये आनंद नाही मिळत. पण ती गोष्ट आपण जेव्हा शेअर करतो ना, तेव्हाच आपल्याला आनंद मिळतो. आपण जर घरी टीव्ही आणला मोठा, आपल्याला डिझायर झाला मोठा टीव्ही आणायचा आणि आपण तो टीव्ही आणून टीव्ही ठेवला आणि टीव्ही बघत बसलो, तर आपल्याला आनंद नाही होत. पण आपण बाजूच्या ना दोनच्या पाहुणं आलं हे आलं त्यांना आपण दाखवतो, अरे हे पण आहे या टीव्ही मध्ये, पण आपण शेअर करतो जेव्हा टीव्ही ना, तेव्हा आपल्याला आनंद वाटतो, अरे आज किती बरा वाटला माझा टीव्ही दुसऱ्याने बघितला. तसं खाया पियाचं पण आहे, सगळ्या गोष्टींमध्ये तसंच असतं. डिझायर देवानी वाईट गोष्ट नाही बनवली, डिझायर त्याच्यासाठी बनवलंय, कारण तो राईट वे तर तुम्ही युज केला ना, तर तो तुम्हाला आनंद देऊ शकतो. राईट वे काय, डिझायर युज करायचा की त्या डिझायरने तुम्ही जी मिळवलेली गोष्ट आहे ती शेअर करायची. शेअर म्हणजे चॅरिटी, सेदाका, हे ते त्या सगळ्या कुठल्या पण गोष्टींनी करायचं. नॉलेज पण आपण शेअर करतो ना, आज मी तुम्हाला या गोष्टी सांगतोय ना, तर मला काहीतरी हॅपीनेस मिळते त्याच्यामध्ये. मला काहीतरी, माझा पण काहीतरी हे आहे त्याच्यामध्ये, है ना, मला काहीतरी हॅपीनेस मिळते म्हणून. नाहीतर मी कशाला माझा टाइम फुकट घालून तुम्हाला सांगितलं असतं. मी 2 तास कपालाचं पुस्तक वाचत बसलो असतो ना काहीतरी. पण तो जो वे आहे ना, तोरा शिकवायचा, हे शिकवायचं का आहे, कारण जो शिकवण्यामध्ये पण आहे ना, एक तर आपला पण स्वतःचं नॉलेज वाढतं आणि दुसरा आहे आपल्याला एक हॅपीनेस मिळतं. तो हॅपीनेस करायसाठी हे करायचं, हॅपीनेस द्यायसाठी जो शेअर करतो ना, त्याला खरं म्हणजे तो गोल आहे देवाचा, हा डिझायर बनवायचा. देवाने हा डिझायर जो बनवला ना, तो मून सारखा आहे. मून काय करतं, सनलाईट घेऊन रिफ्लेक्ट करतं. तसा मून सारखा आपण आपल्याला जेव्हाने ते दिलंय ना, ते घ्यायचं आणि ते रिफ्लेक्ट करायचं ह्या जगामध्ये. ह्या जगामध्ये जेव्हा रिफ्लेक्ट दिला,
तर आपण आपलं काम केल्यासारखं होतं, म्हणजे त्याला टिकून केल्यासारखं होतं, आपल्या डिझायरचं आपण टिकून केलं असं असतं. एकदम साधा सोप्पा आहे कब्बाला. काय तो तुम्हाला सांगते की हायर लेवलनी कसा जगायचा, आणि त्याच्यानंतर तुम्हाला अजून हायर लेवलला जायचं तर ते पण तुम्हाला सगळं सांगते. पण त्याच्यामध्ये फक्त एक आहे, तुम्हाला काय गोष्ट चेंज करायची आहे, तुम्हाला तुमच्यामध्ये स्वतःमध्ये चेंज करायचं असतं. काय चेंज करायचं असतं, तुम्हाला सेल्फिश मधून सेल्फलेस व्हायचं असतं. पहिल्या लेवलवर तुम्ही प्रत्येक गोष्ट सेल्फसाठी करता, ती सेल्फसाठी न करता दुसऱ्यांसाठी करायला लागत. सेकंड लेवलवर तुम्हाला समजतं की तुम्हाला आतमधून पण तसाच करायचा आहे, तुम्हाला सोलसाठी नाही करायचं आहे प्रत्येक गोष्ट. माझ्या आत्मासाठी मला तिथं खुर्ची मिळेल म्हणून, मला तिथे एदेन बागेत चांगली खुर्ची मिळणार आहे, मी मशियाकमध्ये येईल तेव्हा मी उठणार आहे, त्या गोष्टींसाठी केलं ते सोलफिश झाला. सोलसाठी केलं तर. पण तुम्हाला मग तेव्हा समजतं की अरे वरच्या लेवलवर पण मी सोलफिश नाही, सोलफ्लेस राहायचंय मला, कारण मला सोल पण माझं त्याच्यासाठी दिलं देवानी, या जगामध्ये सगळा हे करायला. माझं सोल पण या जगामध्ये दुसऱ्यांसाठी काम करायला, दुसऱ्यांसाठी हे करायला हे आहे. सोलचा पण मी स्पिरिच्युअल काम पण दुसऱ्यांसाठी करू, हे समजलं तर तुम्ही सोललेस व्हायला लागतं. आणि सोललेस आणि हे झाल्यावरच तुम्ही तुमचा इगो जो आहे ना, तो इगो तुम्ही न तोडता, इगो तुम्ही न घालवता, तुमचा इगो तुम्ही एवढ्या वरच्या लेवलला पोहोचवता की तुम्ही आणि देवासंगती तुमचा युनिफिकेशन होतं, तुम्ही आणि तुमच्या देवाचं एक होतं. तुम्हाला त्याच्यासाठी हे पण नाही सोडायला लागला आणि ते पण नाही सोडायला लागला, प्लेजर पण नाही सोडायला लागला आणि एस्थेटिक होऊन हिमालयामध्ये पण जाऊन बसायला नाही लागला. ह्या वर्ल्ड मधलं सगळं करून तुम्ही, म्हणजे पाथ आहे, असा पाथ आहे तो दुसऱ्या कुठल्याच रिलीजन मध्ये नाही. हा पाथ की तुम्ही प्लेजर पण करता, या जगामधलं सगळं प्लेजर पण घेताय, आणि या जगामधला तुम्ही जे नेगेटिव्ह गोष्ट आहेत त्या गोष्टींचा पण तुम्ही उपयोग करता पॉझिटिव्हिटी करायला, डिझायर आणि हे जे सगळं अँगर, डिझायर या सगळ्या गोष्टींचा पण पॉझिटिव्हिटीसाठी यूज करतो. तोच तुम्हाला मिडल पाथ आहे, तो तोराचा वे आहे, तोरा वे ऑफ लाईफ आहे. तोरा तुम्हाला तेच शिकवते की कसा प्रत्येक गोष्ट तुम्ही करू शकतो. तुम्हाला मटण खायचं आहे, व्हेजिटेरियन नको बनू, मटण खायचं आहे ना तुम्हाला, मग व्हेजिटेरियन म्हणजे मटण सोडू नका, मटण खा, पण तो कसा खा. मिडल पाथ दाखवते तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये. तुम्हाला सोशल लाईफ पाहिजे, फॅमिली लाईफ पाहिजे, हे पाहिजे ना, मग तुम्हाला एस्थेटिक होऊन सगळा सोडून हिमालयामध्ये जाऊन बसायची गरज नाही. लग्न करा, पण कसं लग्न करा, कशा लग्न सगळं कसं करा, तुमचा फॅमिली लाईफ कसा पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे, ते सगळं शिकवते तुम्हाला. म्हणजे तुम्हाला हिमालयामध्ये पण नाही जायला पाहिजे आणि प्लेजर करायसाठी अख्खा प्लेजर पण नाही करायला पाहिजे. दोन्ही मिळून तुम्ही मधल्या पाथनी कसं वर जाऊ शकतो, तुम्हाला तोरा तेच शिकवते. का, कारण तो पाथ आहे देवाकडे जायचा. देवाने आपल्यासाठी बनवलाय, आपल्याला एन्जॉय करायला, आपल्याला फुलफिल करायला, आपल्या संगती देवासाठी, आपल्यासाठी करायसाठी देवाने अख्खा जगा बनवलेला आहे. पण ते कसा करा ते पण देवाने आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे मम्मी जेवण बनवतं तेव्हा मम्मी कशी बनवते त्याच्या मुलासाठी, तसं देवाने आपल्यासाठी हे सगळं बनवलंय. पण देवाने आपल्याला तोरा पण दिलाय. मम्मी त्याच्या मुलाला सांगते ना, बाबा तुझ्यासाठी मी चांगला बनवलाय, तुझ्या आवडीचं जेवण बनवलाय, येताना रस्त्यात खाऊ नको, रस्त्यामध्ये हॉटेलमध्ये जाऊन खाऊ नको, नाही तर कमी खाशील. तसं देवाने आपल्याला सांगितलं, हे करू नको, ते करू नको, हे करू नको, तुझ्यासाठी मी जे बनवलंय तेच तू कर, तू घरी येऊन पोटभर खा. मी जे तुझ्यासाठी बनवलंय ते पोटभर एन्जॉय करतो. कसा एन्जॉय कर, काय एन्जॉय करतो, तेच आहे अख्खा. पण त्याचा किचकट मिनिंग अख्खा जो सिस्टम तुम्ही जर बघायला गेलात तो सिस्टम असा आहे, त्या सिस्टम इझी सिस्टम आहे. तो तुमचा कनेक्शन ठेवा देवाबरोबर, बाकीच्या सिस्टम मध्ये अख्खा देवानी क्रिएट केलेला आहे. स्पिरिच्युअल वर्ल्ड पण देवानी क्रिएट केलेला आहे. देव स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये नाही राहत. असा विचार करू नका की देव स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये राहतात आणि देवानी मटेरियल वर्ल्ड क्रिएट केला. देवानी स्पिरिच्युअल आणि मटेरियल दोन्ही वर्ल्ड क्रिएटेड वर्ल्ड आहेत. त्या दोन्ही वर्ल्ड देवानी क्रिएट केलेले वर्ल्ड आहेत. त्या दोन्ही वर्ल्ड मधून आपल्याला देवापर्यंत पोहोचायचं आहे. आणि स्पिरिच्युअल वर्ल्ड देवानी मटेरियल वर्ल्ड चालवासाठी बनवलेलं आहे. स्पिरिच्युअल वर्ल्ड मधलं असल्यानं देवदूत पण ती लोक बोलतात की बारू कादू नाही मिमे कोमोत्या, जो जिथं आहे ना तिथं त्याला ब्लेस करतात. तो त्यांना पण नाही माहिती देव कुठं आहे. ते त्यांच्यासाठी पण देव एवढा लांब आहे. स्पिरिच्युअल वर्ल्ड मधली देव जेव्हा उतरतो, आपण जेव्हा कॉन्टॅक्ट करतो, आपण जेव्हा देवाला सांगतो ना, तेव्हा देव उतरतो त्यांच्या जगामध्ये पण. किप्पूरला आणि ह्याला ना आपण आपल्या संगती कॉन्टॅक्ट करण्यासाठी देव त्या वर्ल्ड मध्ये उतरतो. देव काय स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये नाही राहत फुल टाइम. सणाच्या टायमाला, याच्या टायमाला आपली जी नमाज असते ना, त्याच्या टायमाला आपण त्या लेवल मध्ये देवाला उतरवतो. देवाला बोलतो त्या खुर्चीवर बस तुझी. जी देवानी बेरियामध्ये खुर्ची बनवली ना, त्या खुर्चीवर बसलेला नसतं देव फुल टाइम. आपण बसवतो त्या देवाला की बस आता जजमेंट करायला, मर्सी करायला बस, जजमेंट करायला बस.
तर ती अख्खा जो सिस्टम आहे ना, त्या सिस्टम मध्ये आपण आहे ना त्यांची गुलाम नाही आहोत, आपण त्यांची नोकर नाही आहोत. बाकीच्या अख्ख्या जगाचं जसं आपण गुलाम नाही आहोत ना, तसं त्या देवदूत लोकांचं गुलाम नाही होत. ती लोकांना आपला वर्ल्ड बघासाठी, आपला वर्ल्ड चालवासाठी बनवलेला आहे. तो वर्ल्ड चालवासाठी, हे करायसाठी जेव्हा आपण आपला आणि देवाचा संबंध ठेवू ना, तेव्हा ती लोक आपल्या थ्रू कॉन्टॅक्ट मध्ये येतील. कामावर जाताना आजूबाजूचं माणसं ओळखतात तसं है ना. बिल्डिंग मधला पण खालचा वॉचमॅन तुम्हाला सलाम करतो, ओळख देतो. काय तुम्ही येत जात असाल तर देईल ना, नाहीतर तुम्ही कधीतरी महिन्यातून एकदा उतराल तर तो वॉचमॅन पण तुम्हाला आडवल ना, किधर जाता है. मग तुम्हाला सांगायला लागतं, नाही मैं ऊपर ही रहता हूँ, अभी लॉकडाऊन था इसके लिए अंदर था 1 महिना. तर तसं आहे ते. तुम्ही तिथं जर रोज जात असाल तर तो तुम्हाला सलाम करेल, तिकडचं देवदूत सगळं तुम्हाला सांगेल, बात करेल, सगळं करेल. पण महिन्यातून एकदा, 2 महिन्यातून, वर्षातून एकदा तुम्ही गेला तर तो तुम्हाला अडवणार आहे. अडवणार म्हणजे नमाज करताना नाही अडवणार आहे, तुम्ही त्याच्या संगती बात करायला गेलो तर अडवणार आहे ना. बघा असं वॉचमॅन उभा असतो ना, असं तुम्ही वॉचमॅनकडे बघितल्याशिवाय असं गेलो ना आतमध्ये दरवाजातून, वॉचमॅन तुम्हाला कधी नाही अडवत. पण तुम्ही जाताना असा वॉचमॅनकडे बघितला असा ना, तो तुम्हाला नक्की अडवतो. त्याला समजतं हा नवीन माणूस आहे, मी कधी बघितला नाही, याला थांबवायचं. मी सेक्युरिटी मध्ये काम करतो म्हणून तुम्हाला सांगितलं, तुम्ही तसा करू नका. युजली असं असतं, जी माणसं इथं तिथं बघतात, घाबरली असतात, त्यांना तो अडवतो सेक्युरिटी. ऍक्च्युअली बरोबर की नाही. बरोबर. बंद करायचा. आहे क्वेश्चन कोणाकडे? चांगलं क्वेश्चन नाही, चांगलं क्वेश्चन, असं क्वेश्चन, वाकडं तिकडे क्वेश्चन. आपलं ते बाकीची माणसं विचारत नाही. रिफ्का रामराजकर आणि हे सगळं आता एकदम आता गप बसायला लागलं. शोषणा मावशी पण आता काय विचारत नाही. येस, क्वेश्चन, नो क्वेश्चन. आम्हाला प्रायव्हेटली कसं म्हणजे शिकायचं, पर्सनली कसं रीच करायचं त्याच्याबद्दल विचारायचं आहे. आपण आहे ना, आपला जो कब्बालाचा आहे ना अख्खा मेन रिझन आहे ना, कब्बालाचा अख्खा मेन रिझन आहे ना, गिव्हिंग आहे. तर गिव्हिंग कधी पर्सनल नसतं है ना. गिव्हिंग कधी पण पर्सनल मलिदा केलं तर काय मजा ना. मी माझ्या घरी मलिदा केलं तर काय मजा. मलिदामध्ये 10 माणसं बोलवली, जास्ती माणसं बोलवली आणि आपण हे केलं तर जरा जास्ती आपल्याला चांगलं वाटतं ना. नाहीतर काय आपण सगळं पर्सनल मलिदाच केलं असतं ना आपल्याने, आपण सगळ्यांनी, तर मग तो गिव्हिंग नाही होत. तसा कब्बाला आपल्याला तेच शिकवतं की ह्या जगामध्ये प्रत्येक गिव्हिंग, सगळ्या जे गोष्टी आहेत ना, ते पर्सनल नाही करायचे. पर्सनल केलं ना, तर तो गिव्हिंग नाही झाला, तो सेल्फिश झाला, आपल्यासाठी केल्यासारखा झाला. म्हणून आहे ना आपल्यामध्ये कायदा आहे की आहे ना, तुमचा रिलिजियस लाईफ आणि रिलिजियस हे ना कधी चालू होतं की लग्न झाल्यावर चालू होतं. का लग्न झाल्यावर चालू होतं है ना. माणसाने लग्न करायचा का हे एवढा का जोर आहे, फॅमिली लग्न करायचं. कारण तो पहिला स्टेप आहे जिथं आहे ना, तो माणूस जो एकटा असतं किंवा ती बाई जी एकटी असते ना, ती आहे ना कोणासंगती तरी आहे ना चालू करतं गिव्हिंगचा रिलेशन है ना. तिला देतं काहीतरी, हा हिला देतं खायचं पियाचं, ह्याच्यामध्ये त्या लोकांना एक दुसऱ्याबद्दल असं गिव्हिंगचं रिलेशन. मग मुलं येतात, मग तो वाढत जातं गिव्हिंगचं रिलेशन. स्लोली तो अख्ख्या फॅमिलीमध्ये येतात, अख्ख्या ह्याच्यामध्ये येतो. तो गिव्हिंगचा रिलेशन आहे ना, तो गिव्हिंगचा रिलेशन चालू करायसाठी आपल्यामध्ये तो लग्न करायचा, हे करायचं, ते करायचं, ते एवढा त्याच्यावर जोर दिलेला आहे. फॅमिली लाईफवर, त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये दिलेला आहे. चॅरिटीमध्ये याच्यावर जोर दिलेला आहे. कारण गिव्हिंगचा जो आहे ना, तो स्पिरिच्युअल लाईफचा बिगिनिंग आहे. टेकिंग आहे ना, हा स्पिरिच्युअल लाईफचा नाही. टेकिंग हा मटेरियल लाईफचा पार्ट आहे. जोपर्यंत तो गिव्हिंग मध्ये नाहीत ना तोपर्यंत. आणि गिव्हिंग कधी पण आहे ना पर्सनल नसतं. तुम्ही मी माझ्यासाठी देतोय असा दिला ना, तर तो पण म्हणजे सेल्फिश गिव्हिंग झाला. सेल्फिश गिव्हिंग नाही असला पाहिजे. तसा सगळ्या गोष्टीमध्ये नमाज करताना, नमाज जर तुमची पॉवरफुल करायची असेल ना, तर दुसऱ्यांसाठी नमाज करा. स्वतःसाठी नमाज केली ना, स्वतःसाठी नमाज केली, नमाज ही सेल्फिश नमाज आहे. तुम्ही दुसऱ्यासाठी नमाज करताना तर ती नमाज तुमची फटाकन नमाजीचा तुम्हाला आन्सर दिलं. तर तुम्ही दुसऱ्यासाठी नमाज करा. दुसऱ्यासाठी नमाज कराल ना, तर त्याच्याने तुमची पण नमाज होईल, असं असतं. तर आपण त्या ह्याच्याने करायचं. माणसानं लग्न केली, मुलं झाली ना, मग मम्मी जेव्हा नमाज करताना ती स्वतःसाठी नमाज नाही करते, तिच्या मुलांसाठी करते, हे करतं. तर ती दुसऱ्यांसाठी नमाज करते ना, तर ती नमाज इफेक्टिव्ह असतं जास्ती. तर तसा आपण नुसता आपल्या फॅमिलीसाठी नाही, दुसऱ्यांसाठी, याच्यासाठी, त्याच्यासाठी आपण
आजारी माणसं आहेत त्याच्यासाठी, किंवा नाही आजारी माणसं आहे. कोण माणूस तुम्हाला बोलला की माझं असं चाललं, हे चाललं, ते चाललं, तुम्ही त्याला बोलल्याशिवाय पण तुमच्या नमाजीमध्ये त्याला आठवण करा. तुमच्या नमाजीमध्ये त्याला आठवण केली म्हणजे तुम्ही त्याच्यासाठी नमाज केल्यासारखी आहे. तुम्ही नमाज केली तुमची, तुम्हाला तिकडं तुम्ही गप्पा माझ्या सांगती गप्पा मारायला आलात ना, तुम्ही तुमच्या पर्सनल गप्पा मारता की दुसऱ्या गप्पा मारता? तुम्ही म्हणजे आपण आता पंचायत करतो माणसं, पंचायत करतो म्हणजे काय करतो, दोन माणसं जेव्हा बात करत बसला तेव्हा तिसऱ्या बद्दलच बोलतात ना, स्वतःबद्दल नाही बोलत. कसं आहेस, मी बरा आहे. कधी असा कुठला माणूस बोलतं नाही नाही मला इथं दुखतंय, असं झालं, पाय दुखतंय, काय सांगू तुला, नाही स्वतःबद्दल गाणं सांगत. तो काय बोलतं, कसं आहेस, बरा आहे. तू कसं आहेस, मी पण बरा आहे. बायको कशी आहे, बरी आहे. सांगत नाही, आताच भांडून आलो तिच्या संगती, बरं आहे असं बोलतो. आणि मग दुसऱ्यांबद्दल बोलायला लागलो, मग आपण कसं बोलतो, हा तू ऐकलास का त्याचा, ह्याचा ऐकलास का, त्याचा ऐकलास, तसं ना. म्हणजे नेगेटिव्ह मध्ये पण आपल्याला दुसऱ्यांबद्दल बोलला तर आनंद मिळतो. तर मग तुम्ही पॉझिटिव्हिटी मध्ये पण दुसऱ्यांबद्दल बोला ना, देवाला तुम्हाला किती आनंद मिळेल. राईट. कारण नेगेटिव्ह मध्ये ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला हे मिळतं ना, पॉझिटिव्हिटी मध्ये त्या गोष्टीमध्ये तुम्ही तो करेक्ट करू शकता. तुम्ही तिकडे देवाकडे जेव्हा बात करता ना, तेव्हा तुम्ही तुमच्या सांगतील, देवाने तुम्हाला विचारलं कसं आहे, बोलायचं बरं आहे मी, बरोबर ना. देवाने कसं आहे, कशी झोप लागली, बरी झोप लागली, कसं होतं, ठीक आहे, असंच बोलायचं. कारण देवानीच आपल्याला दिलंय ना सगळं. देवानी तुम्हाला जे दिलं आहे तसं, मग ते आदामासारखा झाला ना, बाबा तू मला जी बायको दिलीस तिने मला फ्रूट दिला खायला, है ना. आता की तू मला जी बायको दिली तिने दिला, माझी चुकी नाही, तुझी चुकी आहे, तू दिलीस बायको. तर तसं देवाने आपल्याला सगळं दिला, तर देवाला आपला सगळा बरा आहे. अरे पण त्याला असा त्रास आहे, त्याला हे ते, तर मग देव त्या ह्याच्याने देव तुमच्या थ्रू देईल त्याला, तुमच्याच ह्याच्याने तो स्पिरिच्युअल फ्लो येईल, तुमचा पण ते निघू शकते. तुम्हाला काय असेल ते पण निघेल तुमचा. मग देवाला समजेल, अरे याला हे असा स्वतःबद्दल नाही सांगत आहे, त्याच्याबद्दल सांगते, तुमचा पण क्लिअर होतं ते. राईट. तर त्या हिशोबाने नमाज पण करायची असतं. ती सेल्फिश नाही करायची असतं. गिव्हिंगची नमाज सगळा गिव्हिंगची करायची. चॅरिटी. माणसं जाऊन सकाळी शाळेत करतात ना, तर डब्यामध्ये पैसे टाकतात, चॅरिटीने स्टार्ट करतात. पण ती चॅरिटी नाही करायची. तुम्ही तुमच्या नमाजीमध्ये पण चॅरिटी करू शकता. नमाज करताना तुम्ही आमिदा करताना ना, वेगवेगळं पाठ आलं ना, तर तुम्हाला रेफुआ शलेमाचा पाठ आला तर कोणाला रेफुआ, रे आपण आजारी आहे त्याच्यासाठी करा, त्याला आजार केला, दुसऱ्यासाठी चॅरिटी केली, तिथे तुम्ही दुसऱ्यासाठी केलं. असं सगळ्या गोष्टींमध्ये आपण युज करू शकतो. नुसता तोच पाठ नाही आहे, कब्बालाचा मिस्टिकल हे ते मेडिटेशन करा, हे नावं घ्या, ते नावं घ्या, आमका आतबासचा हे करा, उलटा फिरवा वर्ड्स, तेच नाही. फक्त नॉर्मल ऍक्शन मध्ये पण आपण करू शकतो, नमाजीमध्ये पण करू शकतो. सोपं जे आहे ते करा. कॉम्प्लिकेटेड जे करायचं आहे, ज्यांना कॉम्प्लिकेटेड करायचं ते कॉम्प्लिकेटेड करतील. सगळ्यांनी नको, सगळ्यांनी कब्बालिस्ट बनू नका. सगळं डॉक्टर झालं तर पेशंट कोण होईल, है ना. तसं आहे, सगळ्यांनी डॉक्टर नको बनू. हा, थोड्यांनाच डॉक्टर होऊ द्या, म्हणजे आपण त्यांच्याकडे जाऊ, ते आपला इलाज करतील, त्यांचा पण पोट भरल आणि आपला पण इलाज होईल. सगळेजण डॉक्टर व्हायचं. येस. कारण आपण जे करतो, आपल्याला जो त्रास आहे ना, तोच त्रास कोणाला आहे असं बघा तुम्ही, आणि त्याच्यासाठी नमाज करा. ओके. बरोबर. आपल्याला जो त्रास आहे, मला जो त्रास आहे, ज्या गोष्टीबद्दल मला देवासंगती कंप्लेंट करायची आहे, ज्या गोष्टीबद्दल हे आहे, तो सेम त्रास कोणाकडे आहे, तो सेम त्रास जर कोणाला असेल ना, तर त्याच्यासाठी नमाज करा. तर देवाला समजल की स्वतःला त्रास आहे, तो दुसऱ्यासाठी नमाज करतोय ना, आता मी याचा त्रास काढू. कारण आपल्याला तो त्रास देव त्याच्यासाठीच देतं, की तो त्रास कसा आहे हे तुला समजावा म्हणून. का त्या माणसाला जो त्रास होतोय ना, तो त्रास का आहे ती समजावासाठी आपल्याला त्रास. ठेच लागल्याशिवाय आपल्याला समजत नाही ना, दुसऱ्या माणसाला ठेच लागली तर किती दुखतं. दात ज्याचा दुखला नाही ना, त्याला समजत नाही दुसऱ्याचा दात किती दुखतोय ते. जेव्हा दात दुखतं ना कोणाचा, आता कोणाचा तरी दात दुखला तर तो दात दुखतो, अरे अरे किती दुखतं, अरे ते लवंग ठेव का असा बोलतो, कारण माझा दात दुखायचा लहानपणी म्हणून, है ना. पण लहानपणी माझा दातच नाही दुखला असता, तर तो दात दुखते तर मी त्याची मजाक केली असती, अरे काय मजाक केली, एवढा काय दुखते, एवढा थोडी दुखते काय, असं केलं असतं. म्हणजे आपल्याला जी त्रास होते ना, तो त्रास ह्याच्यासाठी होतो की आपल्याला समोरच्याला जो त्रास होतो तो समजासाठी. आपल्याला झाला तरच आपल्याला समोरच्याचं समजतं. जर आपलं एकदम कर्जामध्ये हे आहे ना, ते आहे ना, तर आपल्याला समजतं की अरे साला एवढ्या ह्याच्यामध्ये पडल्यावर कसं वाटतं ते. मग आपल्याला समजतं दुसऱ्या माणसांचं कसं. मग कारण आपण जेव्हा सगळं आपला चांगलं असताना तेव्हा आपण विचार करत असतो काय ही माणसं फालतू आलशी आहेत, काम नाही करत, म्हणून ती लोक असं झालं तसं झालं. पण आपण जेव्हा तिथं जातो तेव्हा आपल्याला समजतं की अरे नाही, तसं नाही.
है ना. मी किती पण काय पण केलं तरी माझा लॉसच होते. लॉसच आवाज होतोय. ब्रेक होते. आम्हाला येते नाही, बाकीच्या ठीक आहे. It's clear. सगळी. तर आपल्याला जे आला. त्रास आपल्याला जे त्रास आहेत ना ते त्रास दुसऱ्याचा कोणाचा तरी त्रास समजासाठी असतात. त्याचा त्रास तुम्हाला समजला त्याच्यासाठी नमाज केली तुमचा त्रास पण निघून जाईल. What you said is very true, brother. Yeah, it is To true, pray but for तसाच आहे. others, if you pray for others, I feel it's more better. Yeah. नाही, देवाने आपल्याला इजिप्त मध्ये नेला ना तेच समजवासाठी नेला की बघ गुलाम असतं तर कसा वाटतं, स्ट्रेंजर असतं तर कसा वाटतं, हे असतं तर दुसरी माणसं तुला मारतात कसा वाटतं, हे वाटतं ते सगळं वाटलं. मग देवाने जेव्हा बाहेर काढलं ना तर देवाने तुला आपल्याला कायदा काय दिलं की चांगला राहा स्ट्रेंजर संगती, कारण तुला माहिती आहे स्ट्रेंजर संगती कसं असतं. विडो संगती चांगला राहा कारण तुला माहिती आहे कसं असतं एकावर अत्याचार झाला तर, है ना. तेच आहे आपल्यावर जे होतंय ना ते आपल्याला देव समजवासाठी करते की दुसऱ्याला कोणाला तरी होतं त्याला किती त्रास होते. आपण त्याच्यासाठी नमाज करायची, त्याला हेल्प करायला बघायचं, हे करायचं. तो ते त्यालाच टिकून बोलतात. वे आहे तो पुरा समजायचा एकदम इझी वे. कब्बालिस्टिकली समजल्या की असं इझी समजला ना तुम्ही ते करू शकता. आणि प्रॅक्टिकल आहे. प्रॅक्टिकली कसा करू शकता ते मी तुम्हाला सांगतो. पण त्याच्यानी फरक तो त्याच्यासाठीच बनवलाय. डिझायर तुमचा त्याच्यासाठीच बनवलेला आहे. द्यासाठी, दुसऱ्यांना द्यासाठी डिझायर बनवला. म्हणून सगळा देऊ नका, किती द्यायचा ते पण कायदा आहे ना. 10% नाही तर उद्या तुम्ही सगळा द्याल, कारण ह्या कॉर्नरला पण नाही जायचं, त्या कॉर्नरला पण जायचं, मिडल पाथनी जायचं आपल्याला. येस. करेक्ट. झाला खूप टाइम. आपण बघू अजून कोणाचा क्वेश्चन असेल तर नाही तर आपण. येस अब्राम. सलाम अलैकुम. मला एवढंच थोडस अजूनच काय सांगायचं होतं अबाउट प्रेयर. येस शुअर. आपल्याकडे काय आहे, 3 लाईनी आहेत प्रेयर साठी. एक मोठी लाईन आहे जे आपण सर्वजण आपल्या स्वतःसाठी मागतो. ती खूप मोठी लाईन आहे. इट्स अ बिग वेट. इट कॅन वेट फॉर अ लॉंग टाइम. पण जे तू बोललास आता आपल्याला समजावून सांगितलंस की आपल्या फ्रेंडसाठी जो आपला ओळखीचा आहे त्याला त्रास झालाय आणि आपण त्याच्या त्रासासाठी आपण मागतो, तर आपला पण ऑटोमॅटिक जो त्रास असेल तो त्याला पण आन्सर भेटतो. जे परमेश्वर त्याला पण उत्तर देतो स्वतःच्या प्रॉब्लेमला पण. आणि जेव्हा आपण मित्राच्या प्रॉब्लेमसाठी आपण जे नमाज करतो ती पण नमाज, ती सेकंड लाईन आहे. ती जरा शॉर्ट लाईन आहे. म्हणजे तिकडे कमी माणसं आहेत लाईनीमध्ये. पहिल्या लाईनीमध्ये खूप माणसं आहेत, सेकंड लाईनीमध्ये कमी आहेत. पण अजून एक लाईन आहे जो आपला दुश्मन आहे, जो आपला एनिमी आहे, जे अब्राम अभिने केलं. अभिमेलेक साठी नमाज केली त्यांनी. तो त्याचा दुश्मन असतो घर बघायला गेला तर. हीच अबोधा जरा तो त्याचा आणि आपला कनेक्शन कुठे आहे. आणि तिकडे आपण बघितलं का ताबडतोब अब्रामला तिकडे ताबडतोब जबाब मिळतो. बरोबर. परमेश्वर तिला तिकडे बराखा देतो ताबडतोब, काय तुला पण मुलगा होणार, असा होणार, तसा होणार, कारण तू त्याच्या मुलासाठी त्याच्यासाठी तुम्ही त्याला मुला होतील म्हणून तुम्ही नमाज. वी कॅन स्टडी समथिंग दॅट व्हेन यू प्रे फॉर युअर the person who doesn't like you or person is like trembling on you, your prayers will be more faster. It's a very short line. परमेश्वर बोलतो हा वेडा कोण आहे, हा याला शिव्या घालते आणि हा त्याच्यावर नमाज करते, त्याची नमाज इकडे घेऊन वरती ताबडतोब. That's a very short line. थँक यू अब्राम. बघितलं. That was very well said. Very well येस. पण आता आपण दुश्मनीच्या खूप खाली आहोत, पण दुश्मनांसाठी पण नमाज करायची असतं ते पण लक्षात ठेवा. तसा कोण दुश्मन नसतंच, आपलं सगळंच आपणच आहोत. आपली जीभ आपण चावली तर आपण काय जीभ कापतो काय, दात पाडतो काय, नाही ना. तसं आहे. तर त्या लेवलमध्येच राहा तुम्ही सगळेजण, त्या लेवलमध्येच विचार करा. आपला कोण हे नाही, सगळ्यांसाठी नमाज करा, सगळ्यांसाठी. कोण किती पण काय पण असला, कसा पण असला, आपल्या फॅमिलीसाठी नुसतं नाही, आपल्या फ्रेंडसाठी नाही, सगळ्यांसाठी. येस. Any more? So we will call it a day. मोठा क्लास झाला क्वेश्चन आन्सर असं चांगला. आपण काय काय शिकलो, पण जे शिकलो ते प्रॅक्टिकली आपण यूज केला पाहिजे. त्यालाच तर आपण प्रॅक्टिकल कब्बाला बोलतो ना. प्रॅक्टिकल कब्बाला म्हणजे काय, आपण जे शिकलो ते आपण करायचा.
आपण आज जे नमाजीच्या बद्दल याच्याबद्दल शिकलो ते यूज करा, तुम्ही यूज करा. जे नाही करत नमाज, अजिबात नाही करत, त्या लोकांनी चालू करा. थोडा तेलीम हे ते चालू करा. कारण प्रत्येक जसं लहान मुलाला शिकायला लागतं ना, तसं सगळ्या गोष्टी शिकायला लागतात. की आम्ही काय डायरेक्ट हे नाही आलो, मी जोशवा आम्ही काय डायरेक्ट एवढा मोठा नाही झालो. आम्हाला पण शिकवला लहानपणापासून सगळ्या गोष्टींमध्ये, सगळ्यामध्ये आम्ही पण चुका केल्या, हे केलं ते सगळं शिकवलं. आणि शिकवल्यावर मग नंतर स्लोली हे झालं. तसं आहे, जे नाही करत त्यांनी सुरू करा. सुरू केला की तुम्हाला चालायला येईल. चालायला आला की उद्या धावायला येईल. धावायला लागलो की मग आपण उडू, है ना. आणि मग उडायला लागलो की द स्काय इज द लिमिट. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू. टेक Thank you, केअर. Judah. You also take care. Thank you, Judah. brother. Excellent.